to have slept well. तुम्ही सर्व कसे आहात? सगळ्यांना चांगली झोप लागली असेल अशी आशा करतो. And then we greet you. Yes, Pastor. We greet you very good, blessed day on this day. आणि पुन्हा एकदा एका नवीन आशीर्वादित दिवसामध्ये तुम्हाला भेटून आनंद होत आहे. And definitely God will bless you with a new set of blessings. आणि निश्चित परमेश्वर तुम्हाला एका नवीन आशीर्वादाने आज भरो. And then as we are starting the book of Revelation, we will have new revelations also from today itself. आणि आपण प्रकटीकरणाला सुरुवात केलेली आहे आणि आजपासूनच नवीन प्रकटीकरण आपल्याला मिळतील ही अपेक्षा करूया. And then last session, which CTH, if you have attended, you will see that this will be much more advanced course. आणि ज्यांनी मागचा सीटीएचा कोर्स ज्यांनी केलेला आहे त्यांना कळेल की हा जो कोर्स आहे, हा जो विषय आहे, हा आणखीन आपण सखोल अभ्यासणार आहोत. And then we will go step by step and deeper to deeper parts of the scripture. आणि आपण वचनामागून वचने आणि वचनातल्या सखोल भागापर्यंत आपण जाणार आहोत. Hallelujah. हालेलुया. So let's expect God to speak, and let's also sit in the presence of God with mood of prayer. आणि म्हणून देवाकडनं आपण अपेक्षा करूया की त्याने आपल्याशी बोलावं आणि प्रार्थनामय हृदयाने आपण त्याच्या सानिध्यामध्ये येऊया. He is going to speak to each one of us. आणि तो आपल्या प्रत्येकासोबत आज बोलणार आहे. God is going to touch each one of us. आणि देव आपल्या प्रत्येकाला स्पर्श करणार आहे. We are going to have a special blessing of God today. आणि आज देवाचा एक विशिष्ट आशीर्वाद आपल्यावर उतरून येईल. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. You may be using a Hindi Bible or Marathi Bible or English Bible. आणि भले तुमच्याकडे इंग्रजी मधलं बायबल असू देत, हिंदी मधलं असू देत किंवा मराठी मधलं असू देत. What do you understand by the word revelation? तुम्हाला प्रकटीकरण हा शब्द ज्यावेळेस तुम्ही ऐकता त्यातनं तुम्हाला काय समजतं? जब हम प्रकाशित वाक्य इसको जब सुनते हैं तो आपके मन में कौन सा ख्याल आता है? देवाची इच्छा प्रगट झाली. God's will revealed. Anyone else? आणखीन कोणी? और कोई? Turn to the book of Something to reveal or disclose. Oh, great. Very good. Let's turn to the book of Revelation. आइए हम प्रकाशित वाक्य की पुस्तक खोलेंगे आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकाकडे आपण जाऊयात. Let's read verse 1. पहला वचन हम पढ़ेंगे. No, without reading the text, we will not understand the meaning. बिना वचन पढ़े हम उसके अर्थ को नहीं समझ सकेंगे. आणि पहिल्या वचनाकडे आपण जाऊया. ते वचन वाचल्याशिवाय त्याचा अर्थ आपल्याला कळणार नाही. And there is a special blessing when we read the scripture openly like this. और जब हम परमेश्वर के वचन को खुले रूप से पढ़ते हैं उसमें एक नई आशीष हमें मिलती है. आणि ज्यावेळेस देवाचं वचन आपण अशा मोकळ्या रीतीने वाचतो एक विशिष्ट आशीर्वाद आपल्याला त्यात पाहायला मिळतो. So let's read. I'll read it in English and others will read in Hindi and Marathi. Let's see. The revelation of Jesus Christ, which God gave unto him to show unto his servants things which must
shortly come to pass, and he sent and signified it by his angel unto his servant John. पहला वचन इस प्रकार कहता है, यीशु मसीह का प्रकाशित वाक्य जो उसे परमेश्वर ने इसलिए दिया कि अपने दासों को वे बातें जिनका शीघ्र होना अवश्य है दिखाए, और उसने अपने स्वर्गदूत को भेजकर उसके द्वारा अपने दास योहन्ना को बताया. पहिलं वचन सांगतं, येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण हे त्याने आपल्या दूताला पाठवून निजदास योहान यास कळविले, जे लवकर झाले पाहिजे, जे निजदासांना दर्शवण्याकरिता त्याला हे देवापासून प्राप्त झाले. Says it is the revelation of Jesus Christ. यहाँ पर लिखा है यीशु मसीह का प्रकाशित वाक्य. आणि इथं असं म्हटलंय येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण. Greek word for revelation is apocalypsis. प्रत्येक प्रकाशित वाक्य जो है वो एकोलॅप्सिस है. आणि ग्रीक भाषेमध्ये याचा जे भाषांतर करण्यात आलेला आहे त्याला अपोकॅलिप्सिस असं म्हणण्यात आलंय. Apocalypsis. Can you repeat it? Apocalypsis. अपोकोलिप्सिस. आणि तुम्ही म्हणू शकता का अपोकॅलिप्सिस? If we have test next week, then you should be able to repeat it. यदि अगले सप्ताह में यदि आपका टेस्ट होगा तो आप इसको दोहराने वाले होने चाहिए. आणि पुढच्या आठवड्यात जर तुमची परीक्षा झाली तर तुम्हाला हे यायला हवं. If any friend comes and asks you, what did you learn about Revelation? Then you should say, Revelation means in Greek it is apocalypsis. यदि आपका कोई मित्र आपके पास आके आपसे पूछता है कि आपने प्रकाशित वाक्य में क्या सीखा, सो आपको ये बताना आना चाहिए कि प्रकाशित वाक्य को यूनानी भाषा में अपोकैलिप्सिस कहा जाता है. आणि जर तुमच्या मित्राने तुम्हाला येऊन विचारलं की तुम्ही प्रकटीकरणात काय शिकला, तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की ग्रीक भाषेमध्ये प्रकटीकरणाला अपोकॅलिप्सिस असं म्हणतात. Apocalypsis means unveiling and opening the screen. अपोकैलिप्सिस इसका अर्थ ये होता है कि पर्दा खुलना, पर्दे को खोला जाना. अपोकॅलिप्सिस याचा अर्थ हा होतो की पडदा बाजूला सारणे किंवा पडदा बाजूला करून स्पष्ट करणे. I'll give you an example. मैं यहाँ पे आपको एक उदाहरण देना चाहता हूँ. एक उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छितो. In my childhood, I was born in a Christian area, and we used to have in this season of November and December a celebration season where we make dramas and then we act it on stage, and then each action, each scene is covered by soon after one scene they used to put the screen, and then next scene only after opening the screen we used to see. और जब मैं बचपन में था उस समय में नवंबर और दिसंबर के महीने में हमारा एक उत्साह का एक वो महीना हुआ करता था जिसमें हम लोग एक नाटक की तैयारी किया करते थे, और उस नाटक की तैयारी में हम लोग कुछ एक ऐसे सीन को तैयार करते थे, और जब पर्दा उठता था तो एक सीन होता था, पर्दा फिर गिरता था, फिर पर्दा उठता था, फिर एक सीन होता था. इस तरीके से हम लोग उस नाटक को दिखाया करते थे. आणि माझ्या लहानपणी ज्यावेळेस नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा वेळ असायचा, आम्ही फार उत्साहामध्ये तयारी करायचो. आम्ही नाटकांची तयारी करायचो आणि प्रत्येक नाटकाच्या वेळेला वेगवेगळे सीन, प्रत्येक चित्र असायचं.
एक भाग झाला की त्या ठिकाणी पडदा टाकला जायचा आणि मग दुसरा भाग सुरू होताना पुन्हा पडदा बाजूला केला जायचा. And then we were in a Christian colony, so each colony used to prepare a different drama and then they used to project it, and we all very enthusiastically go and sit there till the screen opens. और हम क्रिश्चियन एक समुदाय में रहने के कारण वहाँ पे हर एक परिवार एक एक नाटक तैयार करता था और हम बहुत ही उत्साहित होकर उस नाटक के खुलने के जब तक वो खुलता नहीं था हम तब तक वहीं पे बैठे हुए होते थे. आणि ख्रिस्ती परिवारामधून असल्या कारणामुळे आम्ही फार उत्साहित असायचो आणि प्रत्येक परिवार त्यामध्ये भाग घ्यायचा आणि जोपर्यंत तो नाटकाचा पडदा उघडत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी उत्साहाने बसलेलो असायचो. When the screen is put, everybody used to be very noisy, especially children used to be very talkative, fighting and rolling down and all those things. And then elders used to shout, "Hey, you children, be quiet, be quiet." And then the moment the screen opens, everybody become quiet. और जब पर्दा उठने का ही होता रहता था तो सबसे आगे बच्चे बैठा करते थे और वो हुल्लड़ मस्ती किया करते थे और चिल्लाना पुकारना. तो वहाँ पे जो बड़े बुजुर्ग होते थे वो बच्चों को डांटा करते थे और कहते थे, हे बच्चों शांत बैठो शांत बैठो. और जैसे ही पर्दा उठता था तो सब शांत हो जाते थे. आणि ज्या वेळेला त्या ठिकाणी पडदा पडलेला असायचा सर्व लेकरांचा खूप त्या ठिकाणी गोंधळ मस्ती असायची आणि तिथे मग मागे बसलेले मोठे लोक त्यांना मोठ्याने ओरडून बोलायचे, अरे शांत राहा शांत राहा. पण ज्या वेळेला पडदा उघडला जायचा सगळं काही आपोआप शांत व्हायचं. So the meaning of revelation, the word revelation is unveiling or removing the curtain to show the scene. इसलिए प्रकाशित वाक्य का अर्थ यह होता है कि पर्दा उठाया जाना. आणि प्रकटीकरणाचा अर्थ हाच होतो की पडदा बाजूला करून आज जे आहे ते प्रकट करणे. Hope you use study Bibles for your Bible study. मैं आशा करता हूँ कि आप अपने इस बाइबल अध्ययन के लिए अपने अध्ययन बाइबल का उपयोग कर रहे होंगे. आणि मी आशा करतो की आपण आपल्या शास्त्र अभ्यासासाठी जे अभ्यासाचे आपले पवित्र शास्त्र आहेत ते आपण वापरत असाल. I have my Dex Bible on my table. मेरे बाइबल पे मेरी डेक्स बाइबल है आणि माझ्या टेबलावर समोर डेक्स बायबल मी ठेवलेला आहे. It says or defines apocalypse means unveil or uncover. और यहाँ पे मेरे इस अध्ययन बाइबल में अपोकलिप्सिस इसका अर्थ ये बताता है कि खुलना या खोला जाना. आणि माझ्या डेक्स बायबल मध्ये प्रकटीकरणाचा अर्थ जो दिलेला आहे उघड केला जाणं किंवा उघडलं जाणं असा आहे. Those who want Dex Bible, please, if you don't have, purchase one, and it will give you more revelation and it will give you more closer and more deeper truth. यदि आपके पास डेक्स बाइबल नहीं है तो आप मार्केट से उसे खरीद लीजिए क्योंकि इस बाइबल में जो गहरी सच्चाइयां है उसमें आपको देखने को मिलेगी और सीखने को मिलेगी. आणि ज्या कोणाकडे डेक्स बायबल नाही ते आपण विकत घेऊ शकतात कारण या पवित्र शास्त्रामध्ये आणखीन देवाचं सत्य तुम्हाला पाहायला मिळेल. Dex was a committed man of God. डेक्स ये परमेश्वर के एक समर्पित भक्तगण थे. आणि डेक्स हे देवाचे समर्पित सेवक होते. He spent more than 40 years of studying and collecting books from every library and then studied the scripture for more than 40 years and wrote this Bible. और उन्होंने 40 साल अलग अलग लाइब्रेरियों में की जो पुस्तकों का अध्ययन करके उन्होंने
अपने उस मटेरियल को एकत्रित किया और उन्होंने 40 साल से भी अधिक का समय लेकर उन्होंने इस डेक्स बाइबल को तैयार किया। आणि त्यांनी 40 वर्ष वेगवेगळ्या ग्रंथालयामध्ये जाऊन वेगवेगळ्या पुस्तकांना अभ्यास करून त्यांनी हे 40 वर्षापेक्षा अधिक काळ देऊन हे पवित्र शास्त्र व माहिती जमा केलेली आहे. I am using this Bible for more than 35 to 40 years now. और मैं 30 से 40 साल अभी हो गए हैं मैं इस बाइबल का इस्तेमाल करता हूँ। आणि जवळपास 30 ते 40 वर्षापासून मी हे पवित्र शास्त्र वापरत आहे. Now I know Greek Bible, I use Greek Bible, I know Hebrew Bible, I use Hebrew Bible. But this Bible I was using when I was not knowing Hebrew and Greek also. मैं इब्रानी भाषा की भी बाइबल का इस्तेमाल करता हूँ, यूनानी भाषा की भी बाइबल का इस्तेमाल करता हूँ और इस डेक्स बाइबल का भी इस्तेमाल करता हूँ। जब मुझे ग्रीक और हिब्रू मालूम नहीं थी उसके पहले से मैं इस ग्रीक बाइबल का इस डेक्स बाइबल का इस्तेमाल करते आ रहा हूँ। आणि मी ग्रीक भाषेतलंही पवित्र शास्त्र वापरतो, हिब्रू भाषेतलंही मी पवित्र शास्त्र वापरतो. पण ज्यावेळेस या दोन्ही भाषा मला येत नव्हत्या त्या काळापासून मी डेक्स बायबल वापरत आलो आहे. Almost 30 years of my early days, I used this Dex Bible without knowing Greek and Hebrew, but in English, those words are given and they're really meaningful and it will definitely give us a deeper meaning. और लगभग 30 सालों से मैं इस डेक्स बाइबल का इस्तेमाल करते आ रहा हूँ। जब मुझे हिब्रू और ग्रीक मालूम नहीं था और मैं उस बाइबल का उस समय इस्तेमाल नहीं किया करता था और निश्चित रूप से इस बाइबल में जो वचन की गहराई है और जो सच्चाई है वह देखने को मिली है. आणि निश्चित 30 वर्षापासून मी अधिक काळ हे पवित्र शास्त्र वापरत आहे आणि ज्यावेळेस मला हिब्रू आणि ग्रीक ह्या भाषा येतही नव्हत्या त्या काळातही या डेक्स बायबलच्या इंग्रजी माध्यमातून त्यातल्या वचनातला जो सत्यता आहे ती माझ्यापर्यंत पोहोचली. For any Bible student, this is a real tool for Bible study. और हर एक बाइबल के विद्यार्थी के लिए ये जो बाइबल है बाइबल अध्ययन के लिए एक सच्चा ऐसा हथियार हम कह सकते हैं या माध्यम कह सकते हैं बाइबल अध्ययन का. आणि प्रत्येक पवित्र शास्त्र अभ्यासकासाठी हे एक फार गरजेचं माध्यम असं आहे. Suppose you are cooking. उदाहरण के लिए यदि आप पका रहे हैं आणि समजा जर तुम्ही काही जेवण बनवत आहात, if you don't have proper tools in the kitchen, you will not be able to cook. यदि आपके रसोई में जो साधन सामग्री आपको खाना बनाने के लिए चाहिए होती है यदि वो पर्याप्त मात्रा में नहीं है तो आप खाना नहीं पका पाएंगे. आणि जर आपल्या स्वयंपाकघरामध्ये जर पुरेशी साधनं आपल्याकडे नसतील तर योग्य रीतीने स्वयंपाक आपण करू शकणार नाही. For example, if you are making chapati, यदि आप चपाती बना रहे हैं आणि जर आपण पोळ्या बनवत आहोत, you need wheat atta and then wheat flour, you squeeze it and then you roll it on a plank. तो आपको यदि रोटी बनानी है तो रोटी बनाने के लिए आपको सबसे पहले आटे की आवश्यकता होती है और आप उसको गूंथने लगते हैं और गूंथने के बाद उसको एक आकार देने के लिए आप एक कोटपाट बेलन का इस्तेमाल करते हैं. आणि जर समजा आपल्याला पोळी बनवायची आहे तर आपल्याला गव्हाच्या पिठाची गरज आहे. ते गव्हाचं पीठ मळून आपण पोळपाटावर मग त्याची पोळी बनवतो. Now, 3 days back, I met a pastor. और 3 दिन पहले मैं एक पासबान से मिला आणि 3 दिवसापूर्वी मी एका पाळकांना भेटलो. I asked him, how are you? How is your wife? How are your children? और मैंने उनसे मुलाकात करके उनसे पूछा आप कैसे हो, आपकी पत्नी कैसी, आपके बच्चे कैसे हैं. आणि मी त्यांना विचारलं तुम्ही कसे आहात, तुमची पत्नी कशी आहे, तुमचे लेकरं कसे आहेत.
Then he said, today morning I went into the kitchen. My wife was making chapati. और उन्होंने मुझसे कहा कि आज मैं जब रसोई घर में गया तो मेरी पत्नी रसोई घर में चपाती बना रही थी. आणि ज्यावेळेस ते म्हणाले की मी आज सकाळी माझ्या स्वयंपाकघरामध्ये गेलो तर माझी पत्नी त्या ठिकाणी चपाती सकाळी बनवत होती. And then I went and laid my hand upon her. और फिर मैंने अपना हाथ उसके ऊपर रखा. आणि मी जाऊन त्यानंतर माझा हात मी माझ्या पत्नीवर ठेवला. So she took the latna and bet me, and morning only I had a beating of latna. और ऐसा हुआ कि उसने फिर कर मुझे उस बेलन से मारना शुरू किया और आज सुबह मैंने बेलन खाया. आणि त्यांनी म्हटलं की मी ज्यावेळेस तिच्यावर हात ठेवला तर माझ्या पत्नीने मला लाटण्याने मारलं आणि आज सकाळी सकाळी लाटण्याचा मार मी खाऊन आलेलो आहे. It's good to eat sometimes like that, beating, and you will enjoy. कई बार इस प्रकार के लाटन से मार खाना अच्छा होता है और इससे आनंद प्राप्त होता है. आणि कधी कधी असं लाटण्याने मार खाणं ही चांगलं असतं आणि त्या मार खाल्ल्यामुळे आनंदही भरपूर मिळतो. Try it in your kitchen also. So she was making with latna the chapati. और वो बेलन से चपाती पका रही थी. आणि त्या लाटण्याने ती चपाती बनवत होती. To make a chapati, what do you need? और चपाती बनाने के लिए आपको किस चीज की आवश्यकता है? आणि चपाती बनवण्यासाठी मग आपल्याला कशा कशा गोष्टींची आवश्यकता असते? You have to tell now. आप बताइए. आता हे तुम्ही सांगायचं आहे. पोळपाट, लाटणं, पीठ. Good. Good, very good. Polpat, latna, and pit. These three things are important. तवा. ये तीन वस्तुओं की ये तीन वस्तु महत्वपूर्ण हैं. आणि या तिन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. Without these three things, you cannot make chapati. इन तीन चीजों के अलावा आप चपाती बना नहीं सकते. या तिन्ही गोष्टी असल्याशिवाय तुम्ही चपाती बनवू शकणार नाही. Same way, उसी प्रकार for Bible study is very, very important. बाइबल अध्ययन के लिए जो साधन चाहिए, साधन सामग्री चाहिए, वो महत्वपूर्ण है. तसंच पवित्र शास्त्र अभ्यासासाठी जी साधन आपल्याला हवं आहे त्याची फार आपल्याला गरज आहे. Especially study Bibles. विशेषतः बाइबल अध्ययन की बाइबल. आणि विशेष करून पवित्र शास्त्र अभ्यासासाठी बनवण्यात आलेली स्टडी बायबल्स. Before I come to preach or teach to you, I refer at least 6 study Bibles. और आपको सिखाने या प्रचार करने से पहले मैं कम से कम 6 बाइबल का अध्ययन करता हूँ. आणि मी कुठल्याही गोष्टी की तुम्हाला शिकवण्या किंवा संदेश देण्याआधी कमीत कमी 6 स्टडी बायबलचा अभ्यास मी करतो. Then I also, apart from study Bibles, I also refer commentaries, many commentaries. और बाइबल अध्ययन का इस्तेमाल करने के बाद मैं कम से कम 6 बाइबल कमेंट्रीज का भी मैं इस्तेमाल करता हूँ. आणि 6 स्टडी बायबल वापरल्यानंतर कमीत कमी 6 कमेंट्रीज किंवा बायबल भाषांतरांची जी पुस्तकं आहेत त्यांचाही मी अभ्यास करतो. Because I was taught in my Bible college, Dr. P.S. Jacob was a very studious man, and he used to teach us refer at least 6 Bibles and 6 books and then write a thesis. और जिस बाइबल कॉलेज में मैंने सीखा, P.S. जेकब जिन्होंने हमें सिखाया कि आपको कम से कम 6 अध्ययन बाइबल का इस्तेमाल करना है और कम से कम 6 बाइबल कमेंट्रीज का इस्तेमाल करना है और उसके बाद आपको थीसिस लिखनी है. आणि ज्या बायबल कॉलेजमध्ये मी शिकलो, माझे शिक्षक P.S. जेकब यांनी आम्हाला शिकवलं की कमीत कमी 6 स्टडी बायबलचा तुम्हाला अभ्यास करणं आहे, 6 कॉमेंट्रीज तुम्हाला वापरणं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा थीसिस किंवा रिसर्च पेपर बनवणं आहे.
That's how I started studying from study Bibles, commentaries, and other books also, which really equipped me more and more. और इस प्रकार से मैं अध्ययन बाइबल का इस्तेमाल करता हूँ, कमेंट्रीज का इस्तेमाल करता हूँ और उसके साथ अन्य किताबों का भी इस्तेमाल करता हूँ जो मुझे अधिक से अधिक बाइबल पवित्र शास्त्र का अध्ययन करने के लिए सहायक ऐसी होती हैं. आणि अशा रीतीने मी पवित्र शास्त्राचा अभ्यास करतो, बायबल स्टडी, बायबल कॉमेंट्रीजचा मी अभ्यास करतो, जे मला अधिक आणि अधिक तयार होण्यासाठी मदत करतात. Because holy men of God have written this Bible, sweating, working day and night, and then giving their time and then pouring their life into the scripture. क्योंकि पवित्र जनों ने इस बाइबल को लिखने के लिए कड़ी मेहनत की है, उन्होंने अपना पसीना बहाया है, उन्होंने अपना समय दिया है और साथ ही साथ उन्होंने अपना पूरा जीवन इस बाइबल को लिखने में समर्पित कर दिया है. देवाच्या पवित्र लोकांनी आपला वेळ घालवून हे पवित्र शास्त्र बनवलेले आहे. त्यांनी त्यांचं जीवन, त्यांचा घाम त्यासाठी गाळलेला आहे. त्यांचं आयुष्य त्यांनी हे पवित्र शास्त्र बनवण्यात आणि लिहिण्यासाठी दिलेले आहेत. Recently, I was talking to a pastor. मैं हाल ही में एक पास्टर से बात कर रहा था. He was saying, I don't refer to any Bible or any study Bible, only simple Bible I refer and I read and I ask my church members to only read that. और वो मुझसे इस प्रकार कहने लगे कि मैं तो केवल बाइबल ही पढ़ता हूँ, मैं कोई अध्ययन बाइबल का अध्ययन नहीं करता, नहीं और किसी पुस्तकों का, ना कमेंट्रीज का, और मैं अपने कलीसिया के लोगों से कहता हूँ कि तुम सिर्फ बाइबल पढ़ो बस. आणि आताच काही काळापूर्वी मी एका पालकांना भेटलो आणि त्यांनी मला सांगितलं की मी कुठल्याही प्रकारचं स्टडी बायबल वापरत नाही आणि माझ्या मंडळीतल्या लोकांनाही मी ते वापरायला सांगत नाही, तर जे आपलं साधं बायबल आपल्याकडे आहे मी त्याचाच अभ्यास करत असतो. What does it mean? It means that he didn't want to take extra efforts to read and study the scripture and dig out from the depth. इसका अर्थ ये है कि वह अधिक समय परमेश्वर के वचन में नहीं देना चाहता और अध्ययन बाइबल के पढ़ने के माध्यम से वह वचन में जो गहरी सच्चाई है उसे वो जानने की रुचि नहीं रखता. याचा अर्थ हा होतो की त्यांना वचनातली अधिक खोली त्यांना जाणून घ्यायची नाहीये. त्या कारणामुळे इतर बायबल वापरून त्यातलं सत्य जाणून घेण्याची त्यांची इच्छा नाहीये. I know one mother who feeds her children with the bakery items. मैं जानता हूँ एक ऐसी महिला को जो बेकरी के जो ये होते हैं खाने के पदार्थ, उससे वो अपने बच्चों का पालन पोषण करती है. आणि एका स्त्रीला मी ओळखतो जी आपल्या लेकरांना बेकरी मधून आणलेल्या त्या खाण्यावरतीच लेकरांचं पालन पोषण ती करते. So she gives morning bread and butter. तो सुबह वह अपने बच्चों को ब्रेड और बटर देती है. आणि सकाळी ती आपल्या मुलांना ब्रेड आणि बटर देते. And then afternoon bread and butter and toast. फिर दोपहर के समय में वह उन्हें फिर ब्रेड, बटर और टोस्ट देती है. आणि दुपारच्या समयात मग ती पुन्हा ब्रेड, बटर आणि टोस्ट आपल्या लेकरांना देते. Night bread, butter, toast and a few other pizzas. और रात के समय में वह ब्रेड, बटर, टोस्ट, उसके साथ ही उनको पिज्जा खाने के लिए देती है. आणि रात्रीच्या वेळी पुन्हा ती आपल्या लेकरांना ब्रेड, बटर, टोस्ट आणि त्यासोबत पिझ्झा आपल्या लेकरांना खाण्यासाठी देते. By giving this, she is avoiding to work in kitchen, and then she is making the children very weak because they can't get real nutritious food and then real strength. और ऐसा करने के द्वारा
वह रसोई में खाना पकाने के उस क्रिया को नहीं कर रही है, और ऐसा करने से वो अपने बच्चों को और अधिक कमजोर और कमजोर करते चले जा रही है, क्योंकि आणि उनको अशा जो पोषित वागण्या वस्तुएं वो नहीं मिल पा रही है। आणि अशा वागण्यामुळे ती स्त्री स्वयंपाकघरात जाण्याचं टाळत आहे आणि या बाहेरच्या गोष्टी लेकरांना देऊन त्यांचं आरोग्य दिवसेंदिवस आणखीन कमजोर आणि कमजोर ती करत चाललेली आहे. For a long run, that is not healthy, and she will produce children who are very weak and weaklings, and then they don't have strength at all to do anything. और लंबी दौड़ के लिए ये कार्य ये सफल पूर्वक नहीं है, क्योंकि इससे उसके जो बच्चे हैं वह और कमजोर होते चले जाएंगे और उनके शरीर में कोई ताकत ही नहीं बचेगी। आणि अशा क्रियांमुळे आयुष्यक्रमासाठी हे लेकरांना पुरेसं नाहीये आणि पुढे जाऊन हे लेकरांसाठी घातक असून त्यांच्या शारीरिक क्षमतेमध्ये किंवा शरीरामध्ये कुठलीही ताकद तयार त्यांच्यामध्ये होणार नाही किंवा उरणार नाही. Now, this Saint Dix spent 43 years in writing this Bible. और इस बाइबल को लिखने के लिए इस डेक्स ने लगभग 43 साल अपने व्यतीत कर दिए। आणि हे पवित्र शास्त्र लिहिण्यासाठी डेक्सने आपल्या जीवनाचे 43 वर्ष दिलेली आहेत. And then he has spent 1 lakh hours of his lifetime to read and study and then write this Bible. और उसने 1 लाख समय ले लिया इस बाइबल को पढ़ने में, उसका अध्ययन करने में और इसको लिखने में. आणि आपल्या जीवनाचा 1 लाख तास त्याने हे पवित्र शास्त्र लिहिणे, अभ्यास करणे किंवा बनवणे, याच्यावर संशोधन करणे यासाठी त्यांनी दिलेले आहेत. See, if you see the Bible, you will see the main text in both the 2 columns, and then this column and then this left and right columns are used for more information, Greek words and Hebrew words, and then more explanation. और इस बाइबल में आप स्पष्ट रीति से देख सकते हैं कि जो बीच का भाग है उसमें बाइबल के वचन लिखे गए हैं और उसके दाहिने हाथ और बाएं हाथ पर उन वचनों में जो अर्थ छिपा हुआ है, चाहे वो यूनानी भाषा में या इब्रानी भाषा में हो, उसको उन्होंने इस दाएं और बाएं के कॉलम में उसको लिखा हुआ है. आणि हे पवित्र शास्त्र जर तुम्ही पाहाल तर या पवित्र शास्त्राच्या मध्यभागी देवाचं वचन त्या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे आणि वचनाच्या उजव्या व डाव्या बाजूला त्यांनी ग्रीक आणि इब्री भाषेमधला त्याचा अर्थ किंवा त्यामध्ये असलेली अधिक माहिती त्या उजव्या आणि डाव्या बाजूला दिलेली आहे. So those who know English, please catch hold of this Bible. You will definitely be growing in your spiritual life and getting a new strength and new power for God's glory. इसलिए जो लोग इंग्लिश पढ़ सकते हैं वो इसका लाभ उठाए और इस बाइबल को आप ले लीजिए, इसको पढ़ना शुरू करिए ताकि आप अपने जीवन में और परमेश्वर के लिए सामर्थी और महिमा का कारण बनेंगे. आणि ज्यांना इंग्रजी भाषा येते त्यांनी कृपा करून हे पवित्र शास्त्र घ्या. हे पवित्र शास्त्र तुमच्या पुढच्या जीवनासाठी निश्चित आशीर्वादमय होईल. Now, tell me whether the revelation is gradual or revelation is sudden at one time. प्रकाशित वाक्य जो है वह धीरे धीरे होने वाली क्रिया है या प्रकाशित वाक्य जो है वह अचानक में पूरी होने वाली क्रिया है? बताइए. आता मला तुम्ही सांगा की प्रकटीकरण जे आहे हे हळूहळू रीतीने होणारी क्रिया आहे की अचानक घडणारी क्रिया आहे? हळूहळू स्टेप बाय स्टेप रिव्हील होतं.
Yes. Very good. Yeah, at least one person is responding. Very nice. एक व्यक्ति ने प्रत्युत्तर दिया है. कमीत कमी एक व्यक्तीने उत्तर दिलेलं आहे. Revelation is always gradual, step by step. और प्रकाशित वाक्य जो है वो धीरे धीरे होने वाली क्रिया है, कदम दर कदम. आणि प्रकटीकरण जे आहे हे हळूवार रीतीने पायरी एका पायरीहून दुसऱ्या पायरीवर जाणारी एक क्रिया आहे. Many of you are married. आप में से कई लोगों का विवाह हो चुका है. आणि आपल्यातले पुष्कळशे जण आपण विवाहित आहात. And in India, many of marriages are arranged marriages. और भारत देश में अधिकतर जो शादियां होती है, विवाह होते हैं, वह अरेंज्ड होते हैं, माता पिता के सहमति से होते हैं. आणि भारतामध्ये आपण पाहतो की पुष्कळशी जी लग्न आहेत ही घरच्यांच्या संमतीने ठरवून केली जातात. So husband and wife, after marrying, they may not know each other and they may not know much about each other. तो शादी के बाद जो पति पत्नी होते हैं वह एक दूसरे के विषय में और अधिक नहीं उन्हें मालूम होता है. आणि लग्नानंतर आपण पाहतो की पती पत्नी यांना एकमेकांविषयी पुष्कळसं माहिती नसतं. In the beginning, everything is smooth, and when you are growing in marriage life, then you will understand each other and their weaknesses, and then you will find out different qualities. और विवाह के शुरू के दिनों में काफी अच्छा कुछ चल रहा होता है, और जैसे जैसे समय बीतते चले जाते हैं तो एक दूसरे की जो कमियां हैं वो जानने लगते हैं, एक दूसरे की जो खूबियां है उसको समझने लगते हैं. आणि विवाहानंतर सुरुवातीच्या काही काळ खूप चांगला असतो, पण जसा जसा या विवाहामध्ये अधिक काळ गेला जातो, एकमेकांचा दुबळेपणा, एकमेकांच्या कमजोरी एकमेकांना समजतात आणि एकमेकांचे गुण एकमेकांना आपण समजू शकतो. I am an angry person, and before marriage, I do not know my wife, but after marriage, we came to know each other. मैं एक क्रोध करने वाला एक ऐसा व्यक्ति, और शादी से पहले मेरी पत्नी इस विषय में इस बात को नहीं जानते, लेकिन शादी के बाद हम एक दूसरे को जानने लगे और वो भी जानने लगे कि हाँ, मुझे गुस्सा आता है. आणि मी एक रागीट व्यक्ती आहे आणि माझ्या पत्नीला लग्ना अगोदर या गोष्टींना माहिती नव्हतं, पण लग्न झाल्यानंतर माझी पत्नी या गोष्टींना ती समजली आणि नंतर तिला कळालं की माझा स्वभाव रागीट आहे. When I get angry, then I used to be very, very buoyant and very expressive, and then very, very, very powerful in emotion. And then she used to get tears from her eyes. और जब मैं गुस्सा करता हूँ या क्रोधित हो जाता हूँ तो वह मेरे हाव भाव में उसके लक्षण दिखाई देने लगते हैं, और वो इतने क्रूर रीति का गुस्सा होता है कि उसके आंखों में आंसू आ जाते हैं. आणि ज्यावेळेस मला राग यायचा त्यावेळेस मी इतका रागामध्ये त्या ठिकाणी मी चिडलेलो असायचो की माझ्या हावभावामध्ये त्या ठिकाणी तो राग दिसायचा, आणि तो राग बघून माझ्या पत्नीच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी अश्रू यायचे. She understood, and then whenever I get angry, she is very cool, and then coolly she will also cool me down. तो अब वो समझ गई हैं, तो जब भी मुझे गुस्सा आता है तो वो शांत रहती है, और वो शांत रहने के द्वारा वो मुझे भी शांत करती है. आणि आता त्यांना कळालेलं आहे की माझा स्वभाव रागीट आहे, म्हणून ज्या वेळेला मी चिडतो त्यावेळेस ती अगदी शांत अशी असते, आणि ज्यावेळेस ती शांत असते त्या शांत गोष्ट वागण्यामुळे माझाही राग नंतर शांत होतो. You know, if both are angry people, then everything will become upside down, and whole kitchen also will become upside down. यदि दोनों को गुस्सा आ जाए तो सब कुछ उलट पुलट हो जाएगा, और किचन के जो बर्तन भी है वो भी उलट पुलट हो जाएंगे. आणि घरामध्ये जर दोघंही रागीट असतील तर सगळं काही वरचा खाली होईल, आणि स्वयंपाक घर जर बघितलं तर तेही पूर्णपणे वरच्या खाली होऊन जाईल. Cups and saucers will dance, and everything is broken, and broken pieces only. और कप और बसी जो है वह डांस करने लगेंगे, और सब कुछ
बिखर जाएगा, टुकड़े टुकड़े हो जाएगा। आणि किचन मध्ये बघितलं तर कप आणि सॉसर, कप आणि बशी जी आहे ह्या नाचायला लागतील आणि सगळं काही त्या ठिकाणी तुकड्या तुकड्यांमध्ये दिसेल. But after 25 years of marriage life, we really thank God because God has worked on us. Grace of God really changed us. Now we both understand each other and move together. और अब शादी के 25 साल हो चुके हैं, हम एक दूसरे को समझने लगे हैं। परमेश्वर ने हमें बहुत सी चीजों में सुधारा है और अभी हम अपनी जीवनचर्या एक साथ जी रहे हैं। आणि लग्नाला आमच्या 25 वर्ष झालेले आहेत. 25 वर्षात आता एकमेकांना आम्ही समजायला लागलेलो आहे. देवाने ती कृपा दिलेली आहे की एकमेकांना आम्ही सांभाळून घेऊ शकतो आणि आता अशा रीतीने आमचा जीवनक्रम पुढे चालत आहे. See, when God gives a revelation, He will also don't dump the whole thing upon us, but He will give gradually, little by little, and once we understand one, and then next step He reveals. इसी प्रकार से परमेश्वर प्रकाशित वाक्य की बातें धीरे धीरे हम पर प्रकट करता है। पहले एक बात, फिर उसको यदि जब हम समझ जाते हैं तो फिर दूसरी बात, इस तरीके से धीरे धीरे वह प्रकाशित अपनी बातों को प्रकाशित करता है हम पर। अशाच रीतीने देव त्याचं प्रकटीकरण हे आपल्याला देतो. ज्यावेळेस एक गोष्ट आपल्याला समजते त्यानंतर ते दुसऱ्या प्रकटीकरणाकडे आपल्याला नेतो आणि अशा रीतीने ते प्रकटीकरण हळूहळू आपल्यापर्यंत येत असतं. I'll give you one more example from the book of Mark's Gospel. और मैं मरकुस रचित सुसमाचार से आपको एक और उदाहरण देना चाहता हूँ। आणि मार्काच्या शुभवर्तमानामधून मला आणखीन एक उदाहरण तुम्हाला द्यावंसं वाटतं. 8th chapter of Mark's Gospel. मरकुस रचित सुसमाचार का अध्याय 8। मार्क रचित सुसमाचार त्याचा अध्याय 8. And then let's read from verse 22. और हम 22 वचन से आगे पढ़ेंगे। आणि 22व्या वचनापासून आपण पुढे वाचूया. Mark's Gospel, 8th chapter, verse 22. मरकुस अध्याय 8 उसका वचन 22। मार्क 8:22. He cometh to Bethsaida, and they bring a blind man to him and besought him to touch him. वे बेतसैदा में आए और लोग एक अंधे को उसके पास ले आए और उससे विनती की कि उसको छुए। मग ते बेतसैदा येथे आले तेव्हा लोकांनी त्याचकडे एका आंधळ्याला आणले व आपण त्याला स्पर्श करावा अशी त्याच्याजवळ त्यांनी विनंती केली. Here Jesus is coming to Bethsaida and people are bringing a blind man. और यीशु मसीह बेतसैदा में आते हैं और लोग एक अंधे को उसके पास लेकर आते हैं। आणि येशू ख्रिस्त या ठिकाणी बेतसैदा मध्ये येत आहे आणि लोकांनी एका आंधळ्याला त्याच्याकडे आणलेला आहे. And then they are requesting him to touch. और वे इससे विनती कर रहे हैं कि वो उन्हें छुए। आणि त्यांनी त्याला विनंती केलेली आहे की त्यांनी त्याला स्पर्श करावा. Beloved, this blind man represents the whole humanity in spiritual sense. People. मेरे प्रियो, ये जो अंधा व्यक्ति है वह आत्मिक दुनिया में एक Can you repeat, sir, once? Yeah, for example, if you see in 2 Corinthians 4th chapter 4. यदि हम दूसरा कुरिन्थियों 4 अध्याय 4 वचन को देखें, जर आपण कोरिन्थीकरा दुसरे पत्र त्याचा 4था अध्याय 4थं वचन वाचलं. Yeah, let's read it because reading scripture is very important. आइए हम उससे पढ़े क्योंकि वचन पढ़ना बहुत महत्वपूर्ण है. या आपण त्याला वाचूया कारण देवाचं वचन वाचणं हे फार महत्वपूर्ण गोष्ट आहे. And then you should know these references, otherwise in the test next week you will have a tough time. और आपको ये वचन मालूम होना आवश्यक है क्योंकि जब परीक्षा आएगी तो आपके लिए बड़ा कठिन हो सकता है. आणि हे वचन माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे कारण परीक्षेच्या काळात तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे. Let's turn to 2 Corinthians 4:4. दूसरा कुरिन्थियों 4:4 निकालिए मेरे साथ.
2 कोरिंथ 4 अध्याय 4 वचन माझ्यासोबत आपण काढूया. It says, in whom the God of this world hath blinded the minds of them that believe not, lest of them which believe not, lest the light of the glorious gospel of Christ, who is the image of God, should shine unto them. और उन अविश्वासियों के लिए जिनकी बुद्धि संसार की ईश्वर ने अंधी कर दी है, ताकि मसीह जो परमेश्वर का प्रतिरूप है उसके तेजो में सुसमाचार का प्रकाश उन पर ना चमके. त्याच विषयी या युगाच्या देवाने विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने अंधळी केली आहेत, यासाठी की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांवर प्रकाशू नये. See, this verse in English Bible, if you read G, God of this world, is G, small g is used. और यदि आप इंग्लिश बाइबल में देखें तो वहां पे जो अल्फाबेटिकल ऑर्डर में जो जी ये शब्द आता है वह स्मॉल जी, छोटा जी का उपयोग किया गया है और कहा गया है कि इस संसार का ईश्वर. आणि जर आपण इंग्लिश बायबल मध्ये जर बघाल तर या युगाच्या देवाने हा जो शब्द त्या ठिकाणी आलेला आहे, या शब्दासाठी किंवा देवाने या शब्दासाठी त्या ठिकाणी इंग्रजी भाषेतला लहान जी वापरण्यात आलेला आहे. This reveals us that this is not the Almighty God, it is about the Satan who blindens our minds and then blindens our spiritual eyes that we may not see the gospel, light of the gospel. तो यहाँ पे हम देखते हैं कि सर्वशक्तिमान परमेश्वर ने लोगों की आंखों को अंधी नहीं किया है, लेकिन इस संसार के ईश्वर अर्थात शैतान ने लोगों की आंखों को अंधी किया है, ताकि जो सुसमाचार का प्रकाश है, जो तेजो में सुसमाचार का प्रकाश है, उसके प्रति उनकी आंखें अंधी रहे. आणि आपण बघतो की देवाने या ठिकाणी लोकांची मने आंधळी केलेली नाही, तर या युगाचं दैवत म्हणजे सैतानाने ख्रिस्ताची सुवार्ताचा प्रकाश लोकांपर्यंत पोहोचू नये यासाठी लोकांची मने आंधळी केलेली आहेत. So by birth, everyone is blind spiritually and everyone needs the touch of Jesus Christ, and we need to approach God for his gracious touch that we may see the wondrous things out of the word of God. और बचपन से ही हर एक मनुष्य की आंखें अंधी है, वह पाप में जन्मा है, इसलिए उसे आवश्यक है कि परमेश्वर का स्पर्श उसे प्राप्त हो. आणि जन्माद्वारेच प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी पापी शरीरात तो जन्माला आलेला आहे, म्हणून आध्यात्मिकरित्या त्याचे डोळे बंद आहेत, आंधळे केले गेलेले आहेत, आणि म्हणून त्या प्रत्येकाला ख्रिस्ताच्या स्पर्शाची गरज आहे, जेणेकरून सुवार्तेचा प्रकाश त्याच्यावर प्रकाशेल. Now let's turn to 8th chapter of Mark's Gospel and read verse 23. और हम 23वां वचन मरकुस रचित सुसमाचार अध्याय 8 का पढ़ते हैं. आणि पुन्हा एकदा आपण मार्काचा शुभवर्तमान 8वां अध्याय आणि त्याच्या 23व्या वचनाकडे आपण जाऊया. And he took blind man by the hand and led him out of the town, and when he had spit on his eyes and put his hands upon him, he asked him if he saw out. वह उस अंधे का हाथ पकड़कर उसे गांव के बाहर ले गया और उसकी आंखों में थूक कर उस पर हाथ रखे और उससे पूछा, क्या तू कुछ देखता है? तेव्हा त्याने त्या आंधळ्याचा हात धरून त्याला गावाबाहेर नेले आणि त्याच्या डोळ्यात थुंकून व त्याचवर हात ठेवून त्याला विचारले, तुला काही दिसते काय? Then verse 24 says, 24 वचन आगे इस प्रकार कहता है. 24वां वचन पुढे असं सांगतं, and he looked up and said, I see men as trees walking. उसने आंख उठाकर कहा, मैं मनुष्य को देखता हूं, वे मुझे चलते हुए पेड़ों जैसे दिखाई देते हैं. तो वर पाहून म्हणाला, मला माणसे दिसत आहेत असे वाटते, कारण ती मला झाडांसारखी दिसत आहेत, तरी ती चालत आहेत. Verse 25. 25वां वचन.
25 वचन. It says, after that he put his hands again upon his eyes and made him look up, and he was restored, and he saw every man clearly. तब उसने दोबारा उसकी आंखों पर हाथ रखे और अंधे ने ध्यान से देखा, वह चंगा हो गया और सब कुछ साफ साफ देखने लगा. नंतर त्याने त्याच्या डोळ्यावर पुन्हा हात ठेवले, तेव्हा तो निरखून पाहू लागला आणि तो नीट झाला व सर्व वस्तू त्याला स्पष्ट दिसू लागल्या. Jesus is touching this blind man twice. इस अंधे व्यक्ति को यीशु 2 बार स्पर्श कर रहे हैं. येशूने या आंधळ्याला 2 वेळेस स्पर्श केलेला आहे. We all need this second touch, beloved. प्रियो, हमें इस दूसरे स्पर्श की आवश्यकता है. प्रियांनो, आपल्या प्रत्येकाला या दुसऱ्या स्पर्शाची गरज आहे. First touch may enable us to see little and then not so clear, but second touch will help us to see more clearly. और पहले स्पर्श में हमें धुंधला सा दिखेगा, हमें स्पष्ट दिखाई नहीं देगा, लेकिन जब दूसरा स्पर्श हम प्रभु का पाएंगे तो हम सब कुछ स्पष्ट रीति से साफ साफ देखने पाएंगे. आणि पहिला स्पर्श ज्यावेळेस देवाचा होईल त्यावेळेस एखाद वेळेस सगळ्या गोष्टी स्पष्ट आपल्याला दिसणार नाही, पण दुसऱ्यांदा ज्यावेळेस तो आपल्याला स्पर्श करेल सर्व गोष्टी आपल्यासाठी स्पष्ट होतील व स्पष्ट दिसतील. You see, in Doon Bible College, when I was teaching, और दून बाइबल कॉलेज में जब मैं पढ़ाता था, आणि दून बायबल कॉलेजमध्ये ज्यावेळेस मी शिकवत होतो, one student used to take Bible and other books also and keep on her head and then pray, Lord, let all this knowledge descend to my mind. एक विद्यार्थी ऐसा किया करता था, वह बाइबल और कुछ और दूसरी अन्य पुस्तकें अपने टेबल पे रखता था और उसके ऊपर वह सिर रखकर ऐसा झुक जाता था, प्रार्थना किया करता था, प्रभु कि इस बाइबल का सारा ज्ञान, उन किताबों का सारा ज्ञान मेरे मन में समा जाए. आणि कॉलेजमध्ये असताना एक विद्यार्थी होता, तो पवित्र शास्त्र व त्या संदर्भातली अभ्यासाची पुस्तके आपल्या डोक्यावर ठेवायचा आणि देवाकडे अशी प्रार्थना करायचा की या पुस्तकातलं सर्व ज्ञान जे आहे हे माझ्या डोक्यामध्ये उतरू दे. Beloved, that is not so simple. The Bible is not so simple. Then everything will come down to your mind and you will be by-hearting everything, nothing like that. But it is gradual and God touches and then makes things clear step by step. यो बाइबल ऐसा नहीं है कि हमने उसको तुरंत अपने जीवन में अर्जित कर लिया पढ़ने के द्वारा या उसको रखने के द्वारा, लेकिन जब हम धीरे धीरे बाइबल का अध्ययन करते हैं तो वो परमेश्वर की बातें हमारे मन में उत्पन्न होती है. आणि पवित्र शास्त्र हे इतकं सोपंही नाहीये प्रियांनो. ज्या वेळेस आपण देवाच्या शास्त्राचा अभ्यास करतो त्यावेळेस हळूवार रीतीने देवाचं वचन, त्याचं प्रकटीकरण आपल्याला स्पर्श करतं. You see, I read my Bible regularly, daily, and then I try to memorize the scripture every day. और मैं अपनी बाइबल को प्रत्येक दिन पढ़ता हूँ, हर दिन उसका अध्ययन करता हूँ और मैं उन वचनों को याद करने की कोशिश करता हूँ प्रत्येक दिन. आणि पहा, माझं जे पवित्र शास्त्र आहे प्रियांनो, ते मी रोज वाचतो, रोज त्यातून मी माहिती गोळा करतो आणि त्यातली वचन रोज पाठ करण्याचा मी प्रयत्न करत असतो. Now we read from the book of Acts of the Apostles saying Thessalonians were referring the scripture, but Bereans were more nobler than them. और हम प्रेरितों के काम में पढ़ते हैं कि जो थिस्सलुनी के लोग थे वह वचन को ढूंढते थे, लेकिन उनसे अधिक जो बिरिया के लोग थे वो उनसे अधिक वचन के जानकार थे. आणि आपण प्रेषितांच्या कृत्यामध्ये वाचतो की थेसलोनिके काळामधले जे लोक होते हे देवाच्या वचनाचं अध्ययन करायचे, पण बिरिया मधले लोक हे अधिक सौम्य होते, त्यांनी त्या सौम्यतेने त्या वचनाचा स्वीकार केला. So may God help us to always be ready in the presence of God to get new revelations and
Lord may touch us with the second touch. परमेश्वर हमारी सहायता करे ताकि हम परमेश्वर के वचन को अधिक से अधिक पढ़े और हम परमेश्वर से दूसरा स्पर्श प्राप्त करें. आणि देव आपल्याला मदत करो की आपण अधिक आणि अधिक त्याच्या वचनाचा अभ्यास करू आणि अधिक देव त्याच्या वचनाने आपल्याला भरून तो स्पर्श, दुसरा स्पर्श आपल्याला देईल. No, Brother Newton Philip has already entered in, and then he is enthusiastic to tell new revelations, and let us be open and prayerfully hearing the word of God. और हमारे बीच में न्यूटन सर है, वह परमेश्वर का वचन लेकर तैयार है. तो हम अपने मनों को तैयार करें ताकि हम परमेश्वर के वचन से नए प्रकाशन को प्राप्त कर पाए. And we close our आणि न्यूटन सर आपल्यामध्ये आहेत आणि देवाचं वचन ते आपल्याकडे घेऊन येणार आहेत आणि नवीन प्रकटीकरणाने त्या ठिकाणी देवाने आपल्याला भरावं त्यांच्याद्वारे अशी आपण अपेक्षा करूया. Shall we close our eyes and look God in prayer? आइए हम अपनी आंखों को बंद करें और प्रभु की प्रार्थना में देखें. या आपण आपले डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया. I request Brother Niketan to pray and conclude this session. हे हमारे स्वर्गीय पिता, हम आपका दिल से धन्यवाद करते हैं आज के सुंदर दिन के लिए, सुंदर समय के लिए कि आपने फिर एक बार हमें प्रकाशित वाक्य इस पुस्तक के हर एक वचन की गहराई को समझने के लिए, सीखने के लिए सहायता मदद किया. आपने हमें अनुग्रह किया. हम चाहते हैं प्रभु, जो कुछ आज हमने सीखा प्रभु, आज के हमारे दिनचर्या के जीवन में प्रभु हम इसे लागू करने पाए और इस वचन के द्वारा सीखे जाने पर जो कमियां हमें दिखती हैं प्रभु, हम उसके लिए आपके सामने में विनती करते हुए उन कमियों को भरते चले जाए. और जैसा प्रभु जी उस अंधे ने दूसरे स्पर्श को प्राप्त किया प्रभु, आज आपकी ओर से हम सभी को दूसरा स्पर्श प्राप्त हो. प्रभु हर एक को आशीष दे और हर एक व्यक्ति आपके वचन का अध्ययन करने वाला एक उत्तम विद्यार्थी बने. और प्रभु जी, और हर एक के द्वारा प्रभु आपकी महिमा हो और हर एक आपकी महिमा के लिए बहुतायत से इस्तेमाल किया जाए. प्रभु सर को भी आशीष दे. और प्रभु जी आने वाले जो अध्ययन है सिनॉप्टिक गॉस्पेल प्रभु जी, उसमें भी हर एक विद्यार्थी की और हम अनुवादक की सहायता कर. सारी महिमा आदर आपको देते दुआ यीशु मसीह के नाम से मांगते हैं. आमीन. Amen. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. Now, Brother Harshal. या पास्टर न्यूटन इज विथ अस. पास्टर न्यूटन हमारे साथ है. सो आई विल हैंड ओवर दिस टाइम टू हिम. और ये समय मैं उनके हाथ में देना चाहता हूँ. Few things I want to tell about Pastor Newton, those who don't know him. और जो पास्टर न्यूटन जी को नहीं जानते हैं उनके विषय में कुछ बातों को मैं आपके सामने में रखना चाहता हूँ. He is a man of God who stays in Chennai, Tamil Nadu state. और ये परमेश्वर के जन हैं जो मद्रास तमिलनाडु के रहवासी हैं. And he was my teacher, even Pastor Niketan's teacher in Doon Bible College when we are studying Bible there. और जब हम दून बाइबल कॉलेज में बाइबल अध्ययन कर रहे थे उन समय में वह मेरे और पास्टर निकेतन के भी वह शिक्षक रह चुके हैं. And many more things we learn from him during our college days. और हमारे कॉलेज के दिनों के दौरान हमने कई बातों को उनसे सीखा. Very humble and blessed person of God. और ये सचमुच में एक नम्र और आशीषित परमेश्वर के जन हैं. And he is again with us to take a new challenge from the word of God. और वह फिर एक बार हमारे साथ परमेश्वर के वचन की जो गहराइयां है हमसे बांटने के लिए आज हमारे साथ फिर जुड़े हैं. And with a new subject called Synoptic Gospels. और एक नए विषय के साथ वो हमारे साथ जुड़े हुए हैं जो है सिनॉप्टिक गॉस्पेल. So once again I welcome you, Reverend Newton Philip sir. और फिर एक बार मैं रेवरेंड न्यूटन फिलिप जी का स्वागत करता हूं. And I'm handing over this time over to you in your hands. So please lead us.
सो ये समय मैं आपके हाथ में देता हूँ, आप हमारी अगुवाई करें. टुडे सर इज लुकिंग सो ब्यूटीफुल. Thank you. Thank you for your compliment. Well, praise the Lord, everyone, and it's a pleasure and joy to be united with you all again. और फिर एक बार परमेश्वर का धन्यवाद करता हूँ कि उसने मुझे सौभाग्य दिया कि आपके साथ फिर एक होने का मौका मिले. Our आणि God is परमेश्वर a yes. सर या परमेश्वराचा धन्यवाद करतो की पुन्हा एकदा देवाने ही संधी दिली की मी पुन्हा एकदा तुमच्या सोबत या ठिकाणी एकत्र येऊ शकलो. Our God is a great God. हमारा परमेश्वर महान परमेश्वर है. आपला देव हा महान देव आहे. To learn about Him, what we could learn is just a few drops here and there. उसके विषय में सीखना ये ऐसा है जैसे कि कुछ बूंदे जो यहाँ वहाँ पड़ी है उसको लेना. आणि देवाविषयी शिकणे म्हणजे काही थेंब जे इकडे तिकडे पडलेले आहेत ते जमा करण्यासारखं आहे. Well, my subject of teaching is Synoptic Gospels. और मेरा जो अध्ययन का विषय है वो है सिनॉप्टिक गॉस्पेल. आणि माझा जो शिकवण्याचा विषय आहे तो आहे सिनॉप्टिक गॉस्पेल्स. Well, before I get into the subject, I would like to give you some basic idea about a Bible. और मेरे अध्ययन की शुरुआत करने से पहले मैं बाइबल की कुछ जो बुनियादी बातें हैं उसका कुछ रूपरेखा आपको देना चाहता हूँ. आणि पुढे शिकवण्याकडे जाण्या अगोदर पवित्र शास्त्राची जी मूळ भाषा आहे किंवा मूळ जो आहे त्याविषयी थोडीफार माहिती मला तुम्हाला द्यायची आहे. This Bible that we have was written almost for 1400 years by 40 writers. और इस बाइबल को 40 ऐसे लेखकों के द्वारा 1400 साल पहले लिखा गया. आणि हे जे पवित्र शास्त्र आपल्याकडे आहे 40 लेखकांद्वारे 1400 वर्षापूर्वी आपल्यापर्यंत आणण्यात आलं. Yes, it was written almost for 1400 years. और ये 1400 साल पहले इसे लिखा गया. आणि 1400 वर्षापूर्वी हे लिहिण्यात आलं. Not before, but it took the 40 writers to write almost 1400 years. ये पहले नहीं, लेकिन इन 40 जो लेखक थे इस बाइबल को लिखने के लिए इनको लगभग 1400 ऐसे साल लगे. आणि 1400 म्हणजे हा कालावधी नाही तर या 40 लेखकांना हे पवित्र शास्त्र लिहिण्यासाठी 1400 वर्षाचा कालावधी लागला. From the shepherd to the king, complimented in writing this. और इस बाइबल को लिखने में जिन्होंने अपना योगदान दिया उसमें चरवाहों से लेकर राजा तक सम्मिलित है. आणि हे पवित्र शास्त्र लिहिण्यासाठी ज्यांचं योगदान मिळालेलं आहे त्यामध्ये त्या ठिकाणी मेंढपाळापासून राजापर्यंत प्रत्येक व्यक्ती आहे. These men were inspired by the Holy Spirit to write a very important message for us. और ये जो जन पवित्र आत्मा के उभारे जाने के द्वारा इन्होंने हमारे लिए एक महत्वपूर्ण संदेश को यहाँ पर लिखा है. आणि हे जे पवित्र जन यांना ज्यांनी पवित्र आत्म्याद्वारे जे प्रेरित झाले त्यांनी देवाचा संदेश आपल्यापर्यंत आणलेला आहे. When this book was written, it was not written in the format of chapters and verses, but it was compiled one book. और जब इस पुस्तक को लिखा गया तो वहां पे ऐसे अध्याय और ऐसे पद के क्रम में इसको नहीं लिखा गया था, लेकिन उसको जब एकत्रित किया गया एक पुस्तक के रूप में एकत्रित किया गया. ज्या वेळेला हे पुस्तकं लिहिली गेली हे अध्याय किंवा वचनांच्या रूपामध्ये लिहिण्यात आली नव्हती तर हे एक समूळ पुस्तक म्हणून लिहिण्यात आले होते. In this book we see poetry, history, letters and revelations. और इस पुस्तक में हम कविताओं को देखते हैं, इतिहास को देखते हैं,
और इसमें हम प्रकाशित वाक्य को देखते हैं। आणि या पुस्तकामध्ये आपण काव्य पाहतो, आपण इतिहास पाहतो आणि प्रकटीकरणाचा भाग सुद्धा पाहतो. Well, this book was written in Hebrew and Greek, and very few in portions in Aramaic. और इस बाइबल को इब्रानी भाषा में लिखा गया है, यूनानी भाषा, और उसका जो कुछ भाग है वह अरामी भाषा में भी लिखा गया है. आणि हे जे पुस्तक आहे हे ग्रीक भाषेत लिहिण्यात आलं, इब्री भाषेत लिहिण्यात आलं आणि त्यातला काहीसा भाग जो आहे हा अरामिक भाषेमध्येही लिहिण्यात आला. Well, even though it was written by many writers, it has got one purpose. भले ही कई लेखकों के द्वारा इसे लिखा गया है, लेकिन इसका एक ही मात्र उद्देश्य था. आणि पुष्कळशे लेखक या पुस्तकासाठी जरी असले तरी हे पुस्तक लिहिण्यामागे उद्देश जो आहे तो एकच आहे. The Holy Spirit of God did not stop anyone in using their own language to reveal a truth about the mind of God. और यहाँ पे पवित्र आत्मा ने किसी भी लेखकों को अपने शब्द इस्तेमाल करने का मौका नहीं दिया जिसके द्वारा वो परमेश्वर के मन को प्रकट करे. आणि या ठिकाणी पवित्र आत्म्याने प्रत्येक लेखकाला स्वतःचे मनाचे शब्द वापरण्याची परवानगी दिली नाही ज्याच्याद्वारे त्या ठिकाणी देवाचं प्रकटीकरण लोकांपर्यंत पोहोचू नये. No, the Holy Spirit did not stop anyone in using his own language, using his own mind in describing the great truth. पर परमेश्वर ने पवित्र आत्मा ने परमेश्वर के सत्य को प्रकट करने के लिए किसी भी लेखकों के मन की जो बातें हैं प्रकट करने का मौका नहीं दिया. उसको रोका नहीं है. He did not stop. ओके. उसको रोका नहीं है कि वह परमेश्वर को प्रकट करे. आणि देवाच्या आत्म्याने त्याच्या लेखकांना त्यांच्या मनातल्या ज्या गोष्टी देवाला प्रकट करण्याविषयी ज्या होत्या त्याविषयी थांबवलं नाही. That is why you see, different types of writings by different writers. और इसीलिए हम अलग अलग लेखकों के द्वारा अलग अलग लिखाण को देखते हैं. आणि म्हणूनच आपण वेगवेगळ्या लेखकांच्या द्वारे वेगवेगळ्या लिहिणं किंवा लिखाणाला आपण पवित्र शास्त्रामध्ये पाहतो. When we read the Gospels, we should understand this principle. और जब हम सुसमाचार को पढ़ते हैं तब हम इन सिद्धांतों को समझ सकते हैं. आणि ज्यावेळेस आपण शुभवर्तमान वाचतो त्यावेळेस हे जे सिद्धांत आहेत ते आपल्याला त्यातून समजतात. Each writer in a particular time writes about Jesus. और प्रत्येक लेखक ने उसके अपने समय में यीशु के बारे में लिखा. आणि प्रत्येक लेखकाने त्याच्या समयामध्ये त्याच्या कालावधीमध्ये येशूबद्दल त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. He keeps a particular group of people in his mind when he writes about Jesus. वह लेखक उसने जब इस पुस्तक को लिखा तो उसने एक विशेष समुदाय को अपने ध्यान में रखते हुए उनके लिए यीशु के बारे में लिखा. आणि ज्यावेळेस लेखकांनी त्या ठिकाणी येशूबद्दल लिहिलेलं आहे तर एका विशिष्ट समुदायाला उद्देशून त्यांनी त्या ठिकाणी येशूबद्दल लिहिलं. Well, you can see this difference in the Gospel of John. और इसकी भिन्नता को हम यूहन्ना के सुसमाचार में देख सकते हैं. पण योहान शुभवर्तनामध्ये आपण यापेक्षा या गोष्टीला वेगळ्या रीतीने पाहतो. The other Gospels, the three Gospels are called as synoptic Gospels. और ये जो 3 सुसमाचार है इसे सिनॉप्टिक गॉस्पेल ऐसा कहा जाता है. आणि उरलेले जे 3 शुभवर्तमान आहेत त्यांना आपण सिनॉप्टिक गॉस्पेल असं म्हणतो. In John's Gospel, you can see a lot of different things. हम यूहन्ना के सुसमाचार में कई प्रकार की अलग बातों को वहां पे देखते हैं.
आणि योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टींना त्या ठिकाणी पाहू शकतो. To know about the history, the life of Jesus, the death and the resurrection of Jesus, the Gospels are the easiest tools that we could get. यदि हमें प्रभु यीशु मसीह के जन्म, उसके मारे जाने, गाड़े जाने और जी उठने के बारे में यदि हमें जानकारी चाहिए, तो आसान तरीका ये है उसको जानने का, हम उसे इन सुसमाचारों में आसानी से जानकारी प्राप्त कर सकते हैं. आणि येशूच्या जीवित क्रमाची माहिती जर आपल्याला करून घ्यायची, त्याचा जन्म, त्याचा जगणं आणि त्याचा मृत्यूविषयी, तर शुभवर्तमानामधूनच आपण त्याविषयी अधिकाधिक माहिती मिळवू शकतो. These books are written in the same style. और ये जो पुस्तक है, ये एक स्टाइल में लिखे गए हैं. आणि हे जे तिन्ही पुस्तकं आहेत, ह्या तिन्ही एकाच प्रकारामध्ये लिहिण्यात आलेले आहेत. Well, if you don't understand the style in which it is written, it is difficult for us to understand. और यदि हम इन पुस्तकों के उस प्रकार को यदि हम नहीं समझे, तो इन पुस्तकों को समझना हमारे लिए कठिन हो जाता है. आणि जर हा पुस्तकाचा प्रकार जर आपल्याला कळाला नाही, तर हे पुस्तक समजणं ही आपल्यासाठी अवघड होतं. The English word gospel comes from a Greek word evangelion. और ये जो शब्द इंग्लिश में गॉस्पल है, ये यूनानी भाषा के एंजेलियो इस शब्द से आता है. आणि आपण इंग्रजी मधला गॉस्पल किंवा शुभवर्तमान हा जो शब्द जर आपण वाचतो, तर ग्रीक भाषेतील इव्हँजेलियन या शब्दापासून तो आलेला आहे. The meaning of this word evangelion is taking a message, a message which would impact our heart to the villages and to the towns. और इवेंजलियन इस शब्द का अर्थ ऐसा होता है कि उस संदेश को गांव या शहर में लेकर जाना जो हमारे जीवन को प्रभावित करता है. आणि इव्हँजेलियन या शब्दाचा अर्थ होतो की याच्यातून आपल्या जीवनाला जो काही प्रकाशित आपलं जीवन त्याच्याद्वारे होतं, त्याला घेऊन आपण गावात किंवा शहरामध्ये जाणं. In those days, defeating an enemy or killing a king is considered to be a message of impact in the heart, and the people used to carry this message to the towns and to the villages about the good news that our enemy is no more. और उन दिनों में किसी शत्रु की हत्या करना या किसी राजा के साथ राजा को मारना और उसका संदेश गांव में या शहरों में उसकी घोषणा करना या उसकी सूचना देना, उन दिनों में ये बहुत ही प्रचलित माना जाता था. आणि त्या काळामध्ये कोणाची हत्या करणं किंवा एखाद्या राजाला त्या ठिकाणी मारणं, हा जो संदेश आहे गावापर्यंत, शहरापर्यंत पोहोचवणं, हे त्या ठिकाणी एक महत्वाचं माध्यम मानलं जायचं. The real good news is a news of gladness and happiness. और जो सच्चा सुसमाचार है वह आनंद का और खुशी का सुसमाचार है. खरी जी शुभवार्ता आहे ती म्हणजे आनंदाची शुभवार्ता आहे. The purpose of writing the gospel books is very clear. और सुसमाचार की पुस्तकों को लिखने का जो उद्देश्य है वह स्पष्ट है. आणि शुभवर्तमान लिहिण्यामागचा जो उद्देश आहे तो अगदी स्पष्ट रीतीने आहे. After the ascension of the Lord Jesus Christ, church grew to the leaps and bounds, and it spread even to the places where the Romans were ruling. और ये प्रभु यीशु मसीह के स्वर्गारोहण होने के बाद कलीसिया हर एक क्षेत्र में बढ़ रही थी, यहाँ तक कि
रोमियो का जो क्षेत्र था वहां पे भी कलीसिया की बढ़ोतरी हो रही थी। आणि प्रभू येशूच्या स्वर्गारोहणानंतर आपण पाहतो की मंडळी जी आहे मंडळीची वाढ होत गेली आणि रोमी लोकांच्या सत्ता असलेल्या ठिकाणामध्येही त्या ठिकाणी मंडळीची वाढ होत गेलेली आहे. People who heard about Jesus, they wanted to know more about what Jesus did, what Jesus said, and they wanted to know more about the testimonies, and therefore the apostles and others had to write what they had been preaching. और जो लोग यीशु मसीह के बारे में सुनते थे वो अधिक यीशु मसीह के बारे में जानना चाहते थे कि यीशु मसीह को उन्होंने यीशु मसीह के लिए यीशु मसीह को कैसे उन्होंने सुना, यीशु मसीह के बारे में उन्होंने क्या देखा, अर्थात वो यीशु मसीह की गवाही को सुनना चाहते थे। और इसलिए जो प्रेरित और अन्य जो सेवक गण थे उनको इसके विषय में लिखना आवश्यक था। आणि ज्यांनी ही येशू ख्रिस्ताबद्दल त्या ठिकाणी ज्यांना माहिती मिळाली त्यांना अधिक उत्सुकता होती की त्याविषयी अधिक रीतीने जाणून घ्यावं आणि हेच एक कारण होतं की प्रेषितांनी या ठिकाणी पुढे येऊन या पुस्तकांना लिहिण्यास सुरुवात केली. Why do we need 4 books when all the books have the same message, when all the books have the same wordings? Why should we have 4? Is a question raised by many people. और जब सारी पुस्तकों में एक ही बात लिखी गई है तो कई लोगों का ऐसा प्रश्न था, फिर हमें इन 4 पुस्तकों को अलग करने की क्या आवश्यकता थी? आणि पुष्कळ लोकांनी हा प्रश्न केला की जर 4ही शुभवर्तमानांचा 4ही पुस्तकांचा जर उद्देश एकच आहे तर 4 वेगवेगळी पुस्तके लिहिण्यामागचा अर्थ काय मग? Some people even they say, why don't we compile, unite all the 4 books and make it as one book and give to people? तो कुछ लोगों का ऐसा सुझाव था कि क्यों ना हम इन 4 किताबों को एकत्रित करें और ये एकत्रित एक ही पुस्तक हम लोगों तक पहुंचाए. आणि पुष्कळशा लोकांनी हे पण एक विचार आणले की या 4ही पुस्तकांना आपण एकच करून लोकांपर्यंत एकच पुस्तकाच्या माध्यमातून आपण हे पोहोचवावं. There is a purpose of God behind writing all these 4 letters, the Gospels. और इन सुसमाचारों को अलग अलग रीति से लिखने के पीछे परमेश्वर का एक उद्देश्य था. आणि हे 4ही पुस्तक वेगवेगळ्या प्रकारामध्ये लिहिण्यामागे देवाचा एक विशिष्ट उद्देश त्यामागे आहे. God has written a few passages in the Bible 2 times. और परमेश्वर ने बाइबल में एक पैसेज को, एक अध्याय को 2 बार लिखा. आणि आपण पाहतो की देवाने त्या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये काही जो भाग आहे हा दोनदा लिहिण्यात आलेला आहे. Some incidents were written 2 times, some verses were written 2 times, some even passages, the chapters were written 2 times in the Bible. और बाइबल में कुछ घटनाएं 2 बार लिखी गई है, कुछ वचने 2 बार लिखे गए हैं, कुछ अध्याय 2 बार लिखे गए हैं. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो काही वचन 2 वेळेस लिहिण्यात आली आहेत, काही घटना 2 वेळेस लिहिण्यात आलेल्या आहेत किंवा काही शास्त्राचा भागही 2 वेळेस लिहिण्यात आलेला आहे. If you turn your Bibles to the book of Genesis chapter 1 and 2, you could see the creation 2 times. यदि आप उत्पत्ति उसका अध्याय 1 और 2 वचन यदि आप देखें तो वहां पे सृष्टि के निर्माण के बारे में 2 बार आया है. आणि जर आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जर बघितलं तर त्याचा अध्याय 1 आणि 2 जर आपण वाचला तर निर्मितीविषयी 2 वेळेस लिहिण्यात आलेला आहे. One is God's view, the other one is man's view. एक है परमेश्वर का दृष्टिकोण और दूसरा है मनुष्य का दृष्टिकोण. पहिला आहे देवाचा दृष्टिकोन आणि दुसरा आहे मनुष्याचा दृष्टिकोन. If you study about the life of kings, you could see in the book of Kings as well as in the book of Chronicles. यदि आप राजाओं के विषय में यदि आप अध्ययन करते हैं तो उनके विषय में आप
राजाओं की पुस्तक और उसके साथ साथ इतिहास की पुस्तक में भी अध्ययन 2 बार करते हैं। Good. आणि जर आपण राजांविषयी जर आपल्याला अभ्यास करायचा आहे तर राजांच्या पुस्तकामध्ये पण आपण त्याचा अभ्यास करू शकतो आणि इतिहासांच्या पुस्तकामध्ये सुद्धा आपण त्यांचा अभ्यास करू शकतो. Even though, they speak about the same history, but it was written with a different view. भले ही वह एक ही इतिहास को प्रकट करता है, लेकिन उसको लिखने का जो तरीका था वह एक अलग प्रकार का तरीका था. आणि भले तिथे इतिहासात्मक जर त्या गोष्टी आहेत तरी सुद्धा लिहिण्याचा प्रकार किंवा लिहिण्याचा दृष्टिकोन दोन्ही पुस्तकांमध्ये वेगवेगळा आहे. Likewise, the Holy Spirit wanted to give about the life of Jesus, the death, his resurrection, his ministry in various dimensions. उसी प्रकार प्रभु यीशु मसीह के मारे जाने, गाड़े जाने और जी उठने का जो उनका जो कार्य था वो अलग अलग तरीके से प्रस्तुत किया गया है सुसमाचारों में. आणि तसंच शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो की येशूचा जन्म, मृत्यू आणि पुन्हा उठणं ही जी कालघटना आहे याविषयी वेगवेगळ्या प्रकारे लेखकांनी शुभवर्तमानात लिहिलेलं आहे. And therefore, 4 writers are writing the Gospels. और इसीलिए ये जो 4 लेखक है इन सुसमाचारों को उन्होंने लिखा. आणि म्हणून हेच एक कारण आहे की शुभवर्तमान लिहिण्यासाठी 4 वेगवेगळ्या लेखकांनी हे शुभवर्तमान लिहिलं. Suppose, for example, you want to show somebody a building or a structure or a nature scenery or an aeroplane. What you do is you take the pictures from different angles to prove, to explain to someone how the building looks like, how the scenery looks like, or how an aeroplane looks like. Likewise, God has kept these 4 writers to focus something from different angles, from different dimensions, to focus about who God is, who Jesus is, and what he has done. आप मान लीजिए यदि आप किसी को एक बिल्डिंग को आप उनको दिखाना चाहते हैं या किसी चित्र को उनके सामने में रखना चाहते हैं या किसी एरोप्लेन को उनको दिखाना चाहते हैं तो आप उसका जो चित्र है, उसकी जो प्रतिमा है, अलग अलग एंगल से उसको खींचकर उनको बताने की कोशिश करेंगे ताकि वो जान पाए कि ये बिल्डिंग या ये चित्र या फिर ये एरोप्लेन कैसा दिखता है. उसी प्रकार परमेश्वर ने अपने उन सुसमाचार लिखने वालों को प्रेरित किया कि वह यीशु मसीह को अलग अलग एंगल से प्रस्तुत करें. जर आपल्याला उदाहरणार्थ जर आपल्याला कोणाला एखादी इमारत, एखादं नैसर्गिक सौंदर्य किंवा एखादं विमान जर दाखवायचं आहे तर आपण काय करतो की वेगवेगळ्या अँगल मधून किंवा वेगवेगळ्या भागातनं आपण त्यांचे फोटो काढतो, त्यांच्या गोष्टी आपण काढतो आणि आपण लोकांना दाखवतो की अशा रीतीने दिसतं. तसंच देवाने वेगवेगळ्या लोकांना त्या ठिकाणी प्रेरित केलं की त्यांनी वेगवेगळ्या दृष्टीने येशूने जे केलेलं आहे, देव काय आहे याविषयी त्यांनी पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे. त्या ठिकाणी अशा रीतीने आपल्याला देवाचं कार्य त्यांच्याद्वारे असतं. They write this book with their own understanding and with their own way of writing. और उन्होंने इन पुस्तकों को अपनी समझ के द्वारा और जिस तरीके से वो लिखना जानते थे, अपने उस लिखाण के द्वारा उन्होंने इन पुस्तकों को लिखा. आणि हे जे पुस्तक आहे हे ज्या रीतीने त्यांनी समजलं आणि ज्या रीतीने त्यांना लिहिता आलं त्या माध्यमातून त्यांनी लिहिलेलं आहे. What is the difference? What are the difference in these Gospels? तो इन सुसमाचारों में क्या भिन्नता है? मग या शुभवर्तमानामध्ये नेमकं वेगळेपण काय आहे?
when someone prominent dies, people begin to write about him. और Okay. कोई एक प्रतिष्ठित व्यक्ति, पुरुष या स्त्री हो, यदि उनकी मृत्यु होती है तो उनके विषय में लोग लिखते हैं. आणि जेव्हा कोणी प्रतिष्ठित व्यक्ती मरण पावतो त्यावेळेस त्याच्याबद्दल लोक काहीतरी लिहितात. When they write he or she what she did or what he did, the person who passed away. तो जिस व्यक्ति की मृत्यु हो गई है उस विशेष व्यक्ति के बारे में उन्होंने वो कैसे है, उन्होंने क्या किया, उसके विषय में वो लिखते हैं. आणि जो व्यक्ती मरण पावलेला आहे तो किंवा ती त्याविषयी त्याच्या जीवन कालावधीविषयी ते लोक त्या ठिकाणी लिहितात. Then people would like to know what he has said before he died. और लोग जानना चाहते हैं कि जिस समय उनकी मृत्यु हुई उन्होंने क्या कहा. आणि लोकांना हे जाणून घ्यायचं असतं की मरणापूर्वी त्यांचे शेवटले शब्द काय होते. The writer writes, keeping this also in mind, that people would like to know what he has said, what he or she has said. और इन बातों को भी ध्यान में रखते हुए उसको लिखते हैं कि उन्होंने अपने अंतिम शब्द क्या कहे. आणि लेखकालाही त्या ठिकाणी या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात की जो मरणारा व्यक्ती आहे त्याचे अंतिम शब्द नेमके काय होते. And the third level is not only with words and deeds, but also how that person lived, how he was, what was his good qualities, what are the motivating factors that we could learn from that person. और उनके लिखने का जो रुझान होता था वो ये केवल ये नहीं होता था कि उसके शब्द क्या थे, उसने क्या किया, लेकिन उसका जीवनचर्या क्या था, उसके गुण क्या थे, उसकी विशेषता क्या थी. लोग इसके बारे में भी जानना पसंद करते हैं. आणि फक्त लिहिण्यामध्ये त्या ठिकाणी तो व्यक्ती कसा होता, काय केलं हेच नसायचं, तर तो त्याच्या जीवनातले चांगले गुण काय होते, त्या जीवनाचा गुणधर्म कसा होता, तो कशा रीतीने जीवन व्यतीत केलं, हे गोष्टी ही त्या ठिकाणी लोकांना जाणून घ्यायच्या असतात. All these four gospels are almost, with these basic principles. और ये जो चारों सुसमाचार है ये इस प्रकार के सभी बुनियादी सिद्धांतों से जुड़े हुए हैं. आणि हे चारही शुभवर्तमान अशाच रीतीने या चारही सिद्धांतांनी भरलेले आहेत. Mark, when he writes what Jesus did. और जब मरकुस ने अपने सुसमाचार को लिखा तो उसने ये लिखा कि यीशु ने क्या किया. आणि मार्काने जेव्हा त्याचं शुभवर्तमान लिहिलं त्यावेळेला त्याने येशूंच्या कृत्यांबद्दल त्या ठिकाणी त्याच्या शुभवर्तमानामध्ये लिहिलं. He not only writes about what Jesus did, but also about the miracles, the death and the resurrection of the Lord Jesus Christ. और उसने केवल यीशु मसीह ने जो किया उसके विषय में ही नहीं लिखा, लेकिन यीशु मसीह के मारे जाने, गाड़े जाने और जी उठने के विषय में भी उसने अपने सुसमाचार में लिखा. आणि केवळ त्याने त्याच्या कृत्यांबद्दलच नाही तर येशूचा जन्म, मृत्यू आणि त्याचा पुनरुत्थान याविषयी त्याने आपल्या शुभवर्तमानामध्ये लिहिले. Matthew and Luke, they write about what Jesus has said. और मत्ती और लूका ने जो यीशु मसीह ने कहा उसके विषय में उन्होंने अपने सुसमाचार में लिखा. आणि मत्ती आणि लूकने त्या ठिकाणी येशू जे बोलला त्यांनी त्याविषयी आपल्या शुभवर्तमानामध्ये लिहिलेलं आहे. The parables of Jesus, the discourses of Jesus, all those things are found in Matthew and Luke. और मत्ती और लूका के सुसमाचार में हम दृष्टांतों को देखते हैं और जो भी व्याख्यान यीशु मसीह ने दी है ये सारी बातें हमें इन सुसमाचार में देखने को मिलता है. आणि मत्ती आणि लूक मध्ये आपण पाहतो की येशू जे बोललेला आहे, जे दाखले त्याने दिले, जे गोष्टी तो ज्या ठिकाणी तो बोललेला आहे त्या प्रत्येक गोष्टी आपल्याला या दोन्ही शुभवर्तमानामध्ये पाहायला मिळतात. But John was not at all interested in all these things. लेकिन जो यूहन्ना था वो इन सारी चीजों में उसकी कोई रुचि नहीं थी. आणि योहानाबद्दल आपण पाहतो की या सगळ्या गोष्टीमध्ये योहानाला कुठल्याही प्रकारची आवड नव्हती. He was more interested and particular about who Jesus was. वो इसमें ज्यादा रुचि रखता था कि वो लोगों को बताए कि यीशु कौन है. आणि त्याचा जे आवड जी होती त्याला हे लोकांना सांगायचा होता की नेमका येशू कोण आहे. So with this basic introduction, let me get into the subject. और
इस बुनियादी बातों को बताते हुए इस समय में मैं अपने विषय की ओर आगे बढ़ता हूँ. आणि या गोष्टींबरोबरच या सिद्धांतांना देऊनच आता माझ्या मूळ विषयाकडे मी येतो. Even though the book of Mark has got very limited chapters, it was the first written gospel. और मरकुस रचित सुसमाचार में कुछ ही अध्याय हमको देखने को मिलते हैं. यद्यपि यह जो सुसमाचार है ये पहला लिखा हुआ सुसमाचार है. आणि जरी मार्काच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला कमी अध्याय पाहायला मिळत असतील तरी कालक्रमानुसार हे लिहिण्यात आलेलं पहिलं शुभवर्तमान आहे. Well, it is kept as in the second place in the Bible. भले ही बाइबल में सुसमाचार में इसको दूसरा स्थान दिया गया है. But yeah, संख्येनुसार हे पवित्र शास्त्रामध्ये दुसऱ्या क्रमांकावर जरी देण्यात आलं असलं but it was considered to be the first written gospel. लेकिन इसे पहला सुसमाचार लिखा गया ऐसा माना जाता है. तरी सुद्धा अशा रीतीने म्हटलं जातं की लिहिण्यात आलेलं हे पहिलं शुभवर्तमान होतं. Matthew wrote his book for the Jewish people. और मत्ती ने अपनी पुस्तक को यहूदियों के लिए लिखा. आणि मत्ती याने तर ते शुभवर्तमान यहूदी लोकांसाठी लिहिलं. That is why he begins with the genealogy. इसलिए वो उसकी शुरुआत वंशावली से करता है. आणि म्हणून त्याची सुरुवात त्याने वंशावळीपासून केलेली आहे. He had to prove that Jesus Christ is the heir, is coming from the genealogy of David. और उसको ये बताना था कि यीशु मसीह जो है दाऊद के वंश से आता है. आणि त्याचा दाखवण्याचा उद्देश हाच आहे की येशू वारसदार आहे आणि तो दाविदाच्या वंशातून तो येतो. Matthew, when he writes, he's taking Abraham as well as David together to prove to the Jewish community that Jesus Christ is a Jewish. और मत्ती अब्राहम से लेकर दाऊद तक वह उनकी वंशावली में यीशु मसीह को जोड़ता है ताकि वह यहूदियों को बता सके कि यीशु मसीह यहूदी समुदाय से ही आता है. आणि मत्ती याने त्या ठिकाणी अब्राहमपासून दाविदापर्यंतचे सर्व संबंध त्या ठिकाणी जोडलेले आहेत आणि यहूद्यांना हेच त्याला दाखवायचं होतं की येशू यहूदीमधून येतो. Well, Luke focused mainly on the sympathetic ministry of the Son of Man. लेकिन उसके साथ साथ जो लूका है मनुष्य के पुत्र की जो तरस भरी सेवकाई है उसके ऊपर अधिक जोर देता है. पण लूकाने त्या ठिकाणी मनुष्याच्या पुत्राची कळवळ्याने असलेली जी सेवा आहे त्यावर अधिक लक्ष केंद्रित केलेलं आहे. In the early chapters, he talks about the birth of Jesus Christ. और आरंभ के अध्यायों में उसने यीशु मसीह के जन्म के विषय में बात की है. आणि सुरुवातीच्या अध्यायामध्ये आपण पाहतो की त्याने येशूच्या जन्माविषयीची माहिती लिहिलेली आहे. Luke emphasized about Christ's humanity. और लूका यीशु मसीह का जो मानव जीवन है उसके ऊपर अधिक जोर दिया है. आणि लूकाने येशूच्या त्या ठिकाणी मनुष्यमय जीवनावर अधिक लक्ष केंद्रित केलेलं आहे. Well, his focus was the Greek readers. और उसका उसका जो केंद्र था वो यूनानी पढ़ने वाले लोग थे. आणि त्या ठिकाणी ग्रीक लोकांना उद्देशून किंवा हेल्लेनी लोकांना उद्देशून त्याने हे शुभवर्तमान लिहिलेलं आहे. They would identify with a perfect babe who grew up to the perfect man. ताकि वो इस बात को जान सके कि एक सिद्ध व्यक्ति सिद्धता की सीख पर वह मनुष्य की रीति पर बढ़ा. आणि त्याचा लिहिण्यामागचा जो उद्देश होता तो म्हणजे एक सिद्ध झालेला बालक सिद्ध झालेला पुरुष कशा रीतीने झाला. John's gospel begins with a statement about eternity. योहन्ना का सुसमाचार की शुरुआत होती है अनंतता की बातों को बताते हुए. आणि योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो की त्याच्या शुभवर्तमानाची सुरुवातच
अनादि कालाच्या कार्यापासून होते. Because he wanted to prove the whole world that Jesus Christ of Nazareth is the Son of God. क्योंकि पूरे संसार को ये बताना चाहता है कि यीशु नासरी परमेश्वर का पुत्र है. आणि संपूर्ण जगाला त्याला हेच दाखवायचं आहे की नासरेतकर येशू हाच जगाचा निर्माण करता आहे. John chapter 20 and verse 31. यूहन्ना उसका 20 उसका 31 वचन. आणि योहान याचा 20वा अध्याय आणि याचं 31वा वचन. The subject of John's gospel is the deity of Christ. और यूहन्ना सुसमाचार का जो विषय है वो है यीशु मसीह की दैविकता को प्रस्तुत करना. आणि योहानाचं शुभवर्तमान लिहिण्यामागचा जो उद्देश आहे ते म्हणजे येशूचं दैवत्व लोकांसमोर घेऊन येणं. Where does Mark's gospel fit in? तो यहाँ पर मरकुस का सुसमाचार यहाँ पर मरकुस के सुसमाचार को हम कहाँ रख सकते हैं? मग या सर्व गोष्टीमध्ये आपण मार्काच्या शुभवर्तमानाला नेमकं कुठे ठेवू शकतो? Where does it fit in? उसे हम कहाँ रख सकते हैं? यामध्ये आपण त्याला कुठे ठेवू? Mark wrote for the Romans. मरकुस ने रोमियो के लिए लिखा. मार्काने त्याचं शुभवर्तमान रोमी लोकांसाठी लिहिलं. The main theme was that Jesus Christ is a servant. और उसका जो मुख्य उद्देश्य था वो ये बताना था कि यीशु सेवक है. आणि त्याचा लिहिण्यामागचा जो मुख्य उद्देश होता तो म्हणजे येशू एक सेवक आहे. In Mark's gospel, the key verse is Mark chapter 10 verse 45. और मरकुस के सुसमाचार का जो पूंजी वचन है वह है मरकुस 5 उसका 35 वचन. 10:45. 10:35 वचन 45 वचन. आणि मार्काचं शुभवर्तमानाचं जो मूळ वचन आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे मार्काचं शुभवर्तमान 10वा अध्याय आणि त्याचं 35वा वचन. 45वा वचन. For even the Son of Man came not to be ministered unto, but to minister and to give his life a ransom for many. मनुष्य का पुत्र वह खोए हुओं को ढूंढने के लिए और उनके लिए अपने प्राणों को देने के लिए, उनके बचाव के लिए अपने प्राणों को देने के लिए आया है. आणि ते आपल्याला सांगते की मनुष्याचा पुत्र त्या ठिकाणी हरवलेले शोधावयास आणि त्यांच्याबद्दल त्या ठिकाणी एक बलिदान बनण्यासाठी तो आलेला आहे. Would somebody read it in either in Hindi or in Marathi, please? क्योंकि मनुष्य का पुत्र इसलिए नहीं आया कि उसकी सेवा टहल की जाए, पर इसलिए आया कि आप सेवा टहल करें और बहुतों की छुड़ौती के लिए अपना प्राण दे. कारण मनुष्याचा पुत्र ही सेवा घ्यावयास नाही तर सेवा करावयास व बहुतांच्या खंडणीस्तव आपला जीव द्यावयास आला आहे. Mark keeps the Romans in his mind. मरकुस रोमियो को अपने मन में रखता है. आणि मार्काने आपल्या मनामध्ये रोमी लोकांना ठेवून हे लिहिलेलं आहे. The emphasis in this gospel is on the activity. और इस सुसमाचार में जो है क्रियाओं पर अधिक जोर दिया गया है. आणि या शुभवर्तनामध्ये केलेल्या कार्यावर अधिक रीतीने जोर देण्यात आलेला आहे. Mark describes Jesus as he busily moves from place to place and meets the physical and spiritual needs of all kinds of people. मरकुस यहाँ पे इस बात को बता रहा है कि यीशु मसीह लोगों की आवश्यकताओं को पूरी करने के लिए जगह जगह जा रहा है. उनकी शारीरिक और आत्मिक अवस्थाओं को वो पूरी कर रहा है. आणि मार्क याच्या शुभवर्तमानामध्ये लिहितो की येशू त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांच्या गरजा त्याने कशा रीतीने पूर्ण केल्या आणि आध्यात्मिक रीतीने लोकांना त्या ठिकाणी कशा रीतीने त्याने त्यांच्या गरजा त्याने पूर्ण केलेल्या आहेत त्याविषयी तो लिहितो. One of the Mark's favorite words is straight away, meaning immediately. और मरकुस के सुसमाचार में जो एक शब्द बार बार हमको देखने को मिलता है और वो है तुरंत. आणि मार्काच्या शुभवर्तमानामध्ये एक शब्द आपण वारंवार पाहू शकतो तो म्हणजे तात्काळ. In English Bible, it comes to 41 times. और इंग्लिश बाइबल में ये जो शब्द है लगभग 41 बार आया है. आणि इंग्रजी पवित्र शास्त्रामध्ये इंग्रजी भाषांतरामध्ये जवळपास 41 वेळेस हा शब्द आलेला आहे.
Mark, does not record many of our Lord's sermons because his focus was mainly on what Jesus did rather than what Jesus said. और मरकुस ने अधिक यीशु मसीह की शिक्षाओं के ऊपर बहुत अधिक जोर नहीं दिया है, क्योंकि उसका जो उद्देश्य था ये बात इसके बजाय कि यीशु की शिक्षाएं क्या है ये बताने की बजाय कि यीशु ने क्या किया उसको बताना उसका अधिक उसके लिखने का उद्देश्य ये था. आणि मार्काने या ठिकाणी येशूने त्या ठिकाणी येशू कसा होता त्याच्या शिक्षणावर त्याने अधिक जोर दिलेला नाही, तर त्यापेक्षा येशूच्या शिक्षणापेक्षा येशूने कशा रीतीने कार्य केलं यावर तो जोर देतो. He reveals Jesus as God's servant sent to minister to the suffering people and to die for the sins of the world. और उसका उद्देश्य इसको लिखना ये था कि यीशु मसीह परमेश्वर का वह सेवक है जो पीड़ा सहकर संसार के लोगों के लिए वह मरेगा. आणि आपण पाहतो मार्काने लिहिलेलं जे शुभवर्तमान आहे त्या शुभवर्तमान लिहिण्यामागचा जो उद्देश आहे की येशू हा देवाचा सेवक आहे आणि लोकांच्या पीडेबद्दल त्या ठिकाणी तो खंडणी बनून त्या ठिकाणी या जगामध्ये आलेला आहे. He was sent for the purpose of serving the suffering people. और उसका उद्देश्य ये है कि वह जो लोग पीड़ा में हैं उनकी सेवा के लिए वह आया है. आणि त्याचा लिहिण्याचा उद्देश होता की जे लोक यातनेमध्ये आहेत त्या लोकांच्या यातनेसाठी या ठिकाणी त्या जगामध्ये आलेला आहे. Well, he doesn't write about the Lord's birth. वो यीशु मसीह के जन्म के प्रभु के जन्म के विषय में अपनी पुस्तक में नहीं लिखता. आणि तो प्रभूच्या जन्माविषयी आपल्या पुस्तकामध्ये लिहित नाही. Nor he writes about the genealogy of Christ. और ना ही वह यीशु मसीह की वंशावली के बारे में लिखता है. आणि ना त्याने आपल्या पुस्तकात येशूच्या वंशावळीबद्दल लिहिलेलं आहे. Because a servant doesn't need all these things. क्योंकि एक सेवक को इन सारी बातों की आवश्यकता नहीं होती. कारण एक सेवकाला या सर्व गोष्टींची गरज नसते. Mark shares 3 important facts about God's servant. मरकुस परमेश्वर के सेवक के बारे में 3 महत्वपूर्ण सच्चाई को यहाँ पे बयान करता है. आणि मार्क या ठिकाणी देवाच्या सेवकाविषयी 3 प्रकारचे सत्य त्याच्या शुभवर्तमानामध्ये प्रकट करत आहे. Well, especially in chapter 1, we see 3 important things about this servant. और अध्याय 1 में सेवक की 3 महत्वपूर्ण बातों को हम वहां देखते हैं. आणि त्याच्या पहिल्या अध्यायामध्ये सेवकाविषयीच्या 3 महत्वपूर्ण गोष्टींना आपण पाहू शकतो. Well, if I could show you by PowerPoint, I think do you see this? Can you? No, sir. No. Okay, you need to make me as a co-host, then only I think it is possible. But anyhow, It is open for everyone. You can share it directly. yeah, I'm just sharing it. Don't you see this? No, we cannot see. You go to first share screen and then click on your PowerPoint. It will come up. Well, let me not disturb the class. Huh? Right. Sir, is it from? Yeah. Sorry, sir. Is it from the previous notes which you gave? Yes. Let me share this. Yeah. Is it the one? Yes, it is. Okay. Go to the next page then. The servant's identity. एक सेवक की पहचान. एका सेवकाची ओळख. Mark 1:1 to 11. मरकुस अध्याय 1 वचन से लेकर वचन 11. मार्क 1 पहिल्या वचनापासून 11 वचनापर्यंत. How does Mark identify this servant? कैसे मरकुस ने इस सेवक की पहचान की? आणि कशा रीतीने मार्काने या सेवकाची ओळख केलेली आहे? He
records the testimonies of several dependable witnesses to assure us that Jesus is all that he claims to be. और कुछ ऐसे गवाहों के द्वारा जो वास्तविक रीति से उनके जीवन में यीशु मसीह की सच्चाई देखी गई, उनके द्वारा इस पहचान को उसने प्राप्त किया. आणि त्याने असे काही साक्षी लोक त्या ठिकाणी जमा केलेले आहेत ज्यांनी येशूच्या कार्याला डोळ्यांनी बघितलेला आहे आणि त्या दाखल्यांमध्ये त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. John Mark, the writer of the book, is the first witness. और यूहन्ना मरकुस जो है वह पहला ऐसा गवाह है यीशु मसीह का. आणि योहान मार्क जो आहे तो प्रभू येशूचा पहिला साक्ष याविषयी देणारा आहे. It was likely that John Mark was the eyewitness of some of the events that he wrote about. और जिन घटनाओं को उसने लिखा उसका साक्षात्कार यह जॉन मरकुस, यूहन्ना मरकुस उसका एक में वो साक्षात्कार गवाह है. आणि काही घटनांमध्ये योहान मार्क येशूने केलेल्या कृत्यांविषयीचा त्या ठिकाणी त्याने डोळ्याने बघितलेला तो साक्षीदार आहे. He lived with his mother Mary in Jerusalem. वह अपनी माता मरियम के साथ यरूशलेम में रहा करता था. आणि तो आपली आई मरिये सोबत यरूशलेमेत राहत होता. If you see Acts of the Apostles chapter 12 verses 1 to 19, it seems that his house was a meeting place for the believers in the city. यदि आप मरकुस रचित सुसमाचार 1 to 19. 12 अध्याय 1 वचन से लेकर 19 वचन देखेंगे तो उसका जो घर था वह विश्वासियों के लिए प्रार्थना का घर था. आणि आपण प्रेषितांची कृत्य 12व्या अध्यायामध्ये जर आपण वाचलं तर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की त्याचं जे घर होतं हे प्रेषितांसाठी प्रार्थनेचं घर होतं. Several scholars they believe that Mark was a young man described in Mark chapter 14 verses 51 and 52. और कई ऐसे विद्वानों ने जिन्होंने इस बात को कहा है कि यूहन्ना मरकुस उस समय में जवान था, इस वचन का आधार लेते हुए जो हमें मरकुस रचित सुसमाचार उसके अध्याय 14 वचन 51 और 52 में देखने को मिलता है. आणि कितीतरी विद्वानांनी ही गोष्ट लिहिलेली आहे की योहान मार्क आपल्या तरुणपणामध्ये त्या ठिकाणी या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत जे आपल्याला मार्काच्या शुभवर्तमान 14वा अध्याय त्याच्या 51 आणि 52व्या वचनामध्ये पाहायला मिळतात. Somebody read 1 Peter chapter 5 verse 13. कोई मरकुस उसका 5 उसका 13 वचन पढ़े. फर्स्ट पीटर सॉरी पहला पत्रस 5 का 13 वचन. पेत्राचे पहिले पत्र 5वां अध्याय आणि त्याचं 13 वचन आपण वाचणार आहोत. जो बेबीलोन में तुम्हारे समान चुने हुए लोग हैं वह और मेरा पुत्र मरकुस तुम्हें नमस्कार कहते हैं. बाबेलातील तुम्हासारखी निवडलेली मंडळी तुम्हा सलाम सांगते आणि माझा पुत्र मार्क हाही सांगतो. Here Peter calls Mark my son. और यहाँ पे पत्रस मरकुस को अपना पुत्र कहता है. आणि पेत्र या ठिकाणी मार्काला आपला पुत्र म्हणून संबोधतो आहे. It is probably that it was Peter who led Mark to faith in Jesus Christ. हो सकता है कि पत्रस के द्वारा मरकुस ने यीशु मसीह पर विश्वास किया होगा. आणि असंही होऊ शकतं की पेत्राच्या द्वारे मार्काने येशूवर विश्वास ठेवला. The tradition says that Mark was the official interpreter for Peter. और इस प्रकार से जो संस्कृति है वो इस प्रकार से कहती हैं कि मरकुस पत्रस का एक अनुवादक हो सकता है. आणि संस्कृतीनुसार जर बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला असं बघायला मिळतं की मार्क जो आहे हा पेत्रासाठी भाषांतर करणारा किंवा अनुवाद करणारा व्यक्ती होता. And therefore Mark's gospel reflects the personal experiences and the witness of Simon Peter. और इसीलिए हम देखते हैं कि मरकुस के सुसमाचार में जो व्यक्तिगत अनुभव जो शमौन पत्रस के साथ उसके थे उसके विषय में अधिक बातें हमें देखने को मिलती है. आणि म्हणून मार्काच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला पेत्राने ज्या गोष्टी समोर डोळ्यासमोर बघितल्या त्याला साक्षीदार धरून
तो आपल्या पुस्तकामध्ये त्या सर्व गोष्टी लिहित आहे. Well, the second point that I would like to emphasize is on the second witness, that is the prophets. और दूसरी बात जिसके ऊपर मैं जोर देना चाहता हूँ वो है भविष्यवक्ता जो गवाह हुए. आणि दुसरी गोष्ट ज्यावर मला स्पष्ट रीतीने मला सांगायचं आहे ते म्हणजे संदेष्टे ज्यांनी त्या गोष्टी बघितल्या. And the next period, next hour, next class, we will study that. और अगली कक्षा में हम इसके विषय में अध्ययन करेंगे. आणि पुढच्या आपण क्लासमध्ये या विषय अधिक रीतीने जाणून घेणार आहोत. I would like to give you a few minutes. If you have any doubts on the subject, you can raise it. और मैं कुछ समय आपको इस समय में देना चाहता हूँ. इस विषय से संबंधित यदि कोई शंका कुशंका आपके मन में है तो आप उसे स्पष्ट कीजिए. आणि काही वेळ मी यावेळेस तुम्हाला देऊ इच्छितो, तर तुमच्या मनामध्ये या विषया संदर्भात जर काही शंका असतील तर हा वेळ तुमचा आहे, तुम्ही बोलू शकता. Well, I suppose your silence tells me that you have understood what you have learned. तो आपकी शांति मुझे इस बात की प्रतीति करती है कि जो कुछ मैं सिखा रहा हूँ आप उसे समझ गए हैं. Shall we bow down in prayer? आइए हम प्रार्थना में अपने सिरों को झुकाएं. Our Heavenly Father, gracious Lord, we thank you for this time. स्वर्गीय पिता, हमारे अनुग्रहकारी परमेश्वर, इस समय के लिए हम आपका धन्यवाद करते हैं. What a wonderful privilege for us to learn your word, Lord, this morning. प्रभु, कितना एक अद्भुत सौभाग्य है कि हम आज की सुबह तेरे वचन को सीखने पाए. Bless us together as we study your word. प्रभु, एक साथ जब हम तेरे वचन का अध्ययन करते हैं हमें आशीषित कर. Let our hearts be ignited to know who you are. प्रभु, हमारा हृदय इतना ज्वलनशील हो जाए कि हम जानने पाए कि तू कौन है. Bless Pastor E.T. Joseph and the Brother Harshal and Brother Niketan together as they take this great effort in ministering your word. प्रभु, पास्टर E.T. जोसेफ, ब्रदर हर्षल, ब्रदर निकेतन और प्रभु हम सभी को जब तेरे वचन में परिश्रम करते हैं सबका आशीषित कर. And help the listeners, those who attend these classes, to keep things in mind so that it will be of great blessing to them. प्रभु, जो सुनने वाले प्रभु आपके विद्यार्थी हैं उन्हें भी आशीषित कर ताकि जो कुछ वो सुनते हैं अपने मन में उसे रखे और उस वचन के द्वारा अपने जीवन में आशीष को पाए. In Jesus' matchless name we pray. यीशु के अद्भुत नाम में प्रार्थना मांगते हैं. Amen. Amen. आमीन.